कि हाथों की लकीरों पे मत जाओ गालिब, तकदीर तो उनकी भी होती है जिनके हात नाही होते. पाल्मिस्ट्री. व्यक्तीचा हात बघून त्याच्या जीवनातले चढ उतार, विवाह योग, संतती योग, वास्तूचे योग प्रेडिक्ट करणं किंवा त्याचं भविष्य सांगणं. महिलांचा कुठला हात बघितला जातो आणि का? महिला असो पुरुष असो त्याचा उजवाच हात. मी तरी उजवाच हात बघतो आणि माझंही सजेशन आहे की उजव्याच हातानुसार 110% कॅल्क्युलेशन त्यांच्या जीवनातले चढ उतार आपल्याला कळतात. तुम्हाला असं वाटतं की सगळे योग हातामध्ये आहेत? 100%. 99% लोक आमच्याकडे येण्याचं कारण जे असतं राहू रेषेचा कट. काहीतरी गडबड त्याच्या जीवनात झालेली असते. रेषा बदलतात का, चिन्ह बदलतात का, हा माझा प्रश्न. फार असं काही चेंज रेषांमध्ये येत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड इम्पॅक्ट करणाऱ्या असतात. आपलं नशीब आपल्या हातात, हे वाक्य तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. याच्या मागे दोन धारणा असतात. एक तर काय, तर आपण आपलं नशीब आपल्या हाताने घडवू शकतो, आणि दुसरी धारणा म्हणजे याच हातावरती आपलं नशीब लिहिलेलं आहे आणि आपल्या आयुष्यातले जेवढे काही योग आहेत ना ते सर्व लिहिलेले आहेत. भारत हा शास्त्रांचा खजाना आहे. ॲस्ट्रॉलॉजी असेल, न्यूमरॉलॉजी असेल, तशीच पाल्मिस्ट्री नावाचं एक शास्त्र आहे ज्याला आपण हस्तरेषा शास्त्र असं म्हणतो. आपल्याकडे एक प्रकारची धारणा अशी आहे की जी गोष्ट आपल्याकडे वेस्टर्नमधून येते त्याला आपण शास्त्र समजतो, आणि आपल्याकडची जी काही शास्त्र आहेत त्या शास्त्रांना आपण थोतांड समजतो. हा आपला प्रॉब्लेम आहे. ही धारणा आपल्या मनामध्ये का निर्माण होते? कारण याचं आपल्याला पूर्णपणे नॉलेज नसतं, आणि जेव्हा कुठल्याही गोष्टीचं नॉलेज कमी असतं ना तेव्हा त्याच्या मागे एक अंधश्रद्धा जोडली जाते आणि आपला विश्वास तेव्हा डळमळीत होतो. हा विश्वास डळमळीत होऊ द्यायचा नसेल तर काय करायचं? त्या शास्त्राच्या जाणकाराला भेटायचं आणि आपल्या मनात जेवढे काही प्रश्न असतील ना ते त्या जाणकाराला विचारायचं. आपल्या सगळ्या शंकाचं निरसन करून घ्यायचं. मग आपण त्या शास्त्राच्या प्रेमात पडतो. आजचा आपला पॉडकास्ट हा पाल्मिस्ट्रीवरती आहे, हस्तरेषेवरती आहे. मला हा सब्जेक्ट भयंकर आवडतो कारण याच्यामध्ये खूप सारी क्युरिओसिटी दडलेली आहे. मी माझ्या मनातली क्युरिओसिटी तुमच्या लोकांसाठी पूर्ण करून घेण्यासाठी आज या मंचावरती अमरनाथ तांबे सरांना बोलवलं, जे मागच्या 23 वर्षापासून याच विषयावरती काम करतात. लाखो लोकांचे हात त्यांनी पाहिलेले आहेत आणि त्यांनी त्याचं सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे. कसलाही वेळ न घालवता त्यांच्या समोर बसूयात आणि तुमच्या माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊयात. चला. नमस्कार. नमस्कार. तांबे सर, स्वागत आहे तुमचं रंगमंचावरती. धन्यवाद. सर्वात पहिले आपल्या ऑडियन्ससाठी तुमचं इंट्रोडक्शन. तांबे सर काय करतात, कधीपासून करतात, अगदी थोडक्यामध्ये? बरोबर. मी मागच्या 24 वर्षापासून हस्तरेषा शास्त्राचा, वास्तुशास्त्राचा एक विद्यार्थी आहे, एक अभ्यासक आहे, आणि जवळजवळ प्रोफेशनली जर बघायचं 1.5 ते 2 लाख लोकांचे मी आतापर्यंत हात पाहिलेले आहेत, त्यांना प्रिडिक्शन दिलेले आहे. बरोबर. तर हे मूळ जे काही आहे ते माझं काम आहे. हो. तुम्ही प्रॉपर नाशिक प्रॉपर नाशिकमधूनच प्रॅक्टिस करतात? नाशिकमधूनच. तसं तर बघितलं तर ऑल ओव्हर इंडियामधून, विदेशातूनही माझे जे काही आहे, कॅनडा आहे, UK, US, ऑस्ट्रेलिया, दुबई, इथूनही जे काही येणार आहे त्यांचे रिलेटिव्ज आहे, कलिग्स आहे, त्यांचे ॲनालिसिस माझ्याकडे येतात, ऑनलाईन ॲनालिसिस. बरोबर. भारतातले ते करतोच मी, महाराष्ट्रातलेही आपले जे आहेत प्रचंड ऑफिसलाही येतात, ऑनलाईन ॲनालिसिस, दोन्ही प्रोसेस आहे माझ्या. तर दोन्ही प्रोसेसनुसार चालतं काम. हो. हे झालं इंट्रोडक्शन. आता मूळ मुद्द्याकडे वळूयात. पाल्मिस्ट्री म्हणजे अशा ऑडियन्ससाठी ज्यांना पाल्मिस्ट्रीबद्दल काही माहीत नाही. पाल्मिस्ट्री म्हणजे हस्तरेषा शास्त्र. या हस्तरेषा शास्त्र मुळात हे शास्त्र काय आहे, हे कसं काम करतं, ज्यांना बिलकुल काहीही माहीत नाही अशा लोकांसाठी एकदम बेसिक इंट्रोडक्शन. बरोबर. हस्तरेषा शास्त्र जर एकदम शॉर्टकट लेमॅन लँग्वेजमध्ये सांगायचं, व्यक्तीचा हात बघून त्याच्या जीवनातले चढ उतार, जसे वेगवेगळे योग आपण ऐकलेले असतील बरोबर, विवाह योग, संतती योग, वास्तूचे योग, किंवा निगेटिव्हही काही गोष्टी असतात, अपघाताचे असतात, आजारपणाचे असतात, हे जे काही अपडाऊन आहे ते व्यक्तीचे हात बघून त्याला प्रिडिक्ट करणं किंवा त्याचं भविष्य सांगणं, साध्या सरळ सोप्या भाषेत. बरोबर. हो. याला हस्तरेषा, याला आपण हस्तरेषा शास्त्र किंवा इंग्लिशमध्ये पाल्मिस्ट्री, इंग्लिशमधून पाल्मिस्ट्री. ओके. हो. हा पॉडकास्ट खूप सुंदर होणार आहे कारण मला स्वतःला या विषयाविषयी किंवा या शास्त्राविषयी जाणून घेण्याची फार दिवसापासून इच्छा आहे. कारण भारतात असे खूप सारे शास्त्र आहेत
ज्या शास्त्रांना सायंटिफिक पुरावे काही नाही, परंतु याचा आधार मागच्या हजारो वर्षापासून चालत येतो. आणि आपल्याकडे एक धारणा आहे की लोक जे वेस्टवरून आलेलं आहे याच गोष्टीला शास्त्र किंवा प्रूव्ह झालेली गोष्ट अशा पद्धतीने समजतात, परंतु या शास्त्रामध्ये भरपूर आधार आहेत. त्याच्याविषयी आपल्याला सविस्तर चर्चा करणार आहे. जबरदस्त हा पॉडकास्ट होणार आहे. माझा सर्वात पहिला प्रश्न हस्तरेषा शास्त्राविषयी आपल्या महिला भगिनींसाठी, महिलांपासून सुरुवात करूयात. मी बऱ्याचदा ऐकले की महिलांचा डावा हात बघितला जातो. हा प्रश्न आहे माझा, महिलांचा कुठला हात बघितला जातो आणि का? आम्हालाही नेहमी हा प्रश्न विचारला जातो, नेहमी, की महिलांचा उजवा हात बघावा की डावा हात बघावा. जनरली आपल्या ज्या काही सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये जी चर्चा आहे, महिलांचा डावा हात बघायला पाहिजे पूर्वीपासून, बरोबर. तर त्याच्या मागचे 2 कन्सेप्ट आहे. पहिला कन्सेप्ट जो आध्यात्मिकरित्या किंवा आपल्या हिंदू कल्चरनुसार जर काही एक्सप्लेन करायचं जर म्हटलं ना, तर तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा जो काही अर्धनारी नटेश्वर जे काही रूप बघाल, तर त्यामध्ये भगवान शिव जे आहे ते राईट बॉडी पार्ट आहे हाफ, आणि लेफ्ट जे आहे ते माता पार्वती आहे. म्हणून मग महिला किंवा लक्ष्मी किंवा कुठली फिमेल म्हणा, तर ती बॉडी जी आहे लेफ्ट आहे, म्हणून त्यांचा डावा हात बघावा ही एक धारणा चालत आलेली आहे आध्यात्मिक दृष्ट्या, की पत्नी हा आपला एक लेफ्ट पार्ट असतो, बरोबर. सेकंड, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर, स्वतंत्र 1947च्या अगोदर महिलांना फक्त चूल आणि मूल हाच कन्सेप्ट जो त्यांच्या जीवनामध्ये होता. कुठलेही राईट्स, इवन एज्युकेशनचे राईट्स नव्हते, प्रॉपर्टी परचेस करण्याचे राईट नव्हते. पूर्वी बघा त्यांच्या नावावरती कुठले नोकरी नाही, व्यापार नाही, घरातले जे मोठे डिसिजन असायचे ते सुद्धा महिला घेऊ शकत नव्हत्या. कुठं इन्व्हेस्टमेंट करायची, घर कधी बांधायचं, मुलांचं लग्न, आता सोयरीक जे आहे, हे सगळं पुरुष प्रधान संस्कृती जो आहे तो बघडा आपल्या देशामध्ये तोपर्यंत होता, बरोबर. त्यामुळे त्यांना अधिकारच नव्हते. आता अधिकारच नाही त्यांना, तर त्यांचा हात कोणता बघायचा? डावा हात बघायचा, कारण ऍक्टिव्ह त्यांच्याकडे डिसिजनच नाही ना. पण जसाही भारत स्वतंत्र झाला, महिलांना एज्युकेशनचे राईट्स आले, प्रॉपर्टी जे काय आहे त्या गोष्टी त्यांच्या नावावरती व्हायला लागल्या, नोकरी करायला लागल्या, राजकारणात आल्या, खेळांमध्ये बघा तुम्ही आज आपले सगळ्यात प्रत्येक खेळाची आपली मुलींची, महिलांची टीम आहे. इव्हन तुम्ही अधिकारी पद, IAS, IPS किंवा स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, कितीतरी पदांवरती जे आहे महिला अग्रेसर आहे. तर 1947 नंतर महिलांचा राईट बाम जो आहे तो ऍक्टिव्हेट झालेला आहे, त्यांच्याकडे ती पॉवर आलेली आहे. जर आपण कॅल्क्युलेट केलं, पूर्वी जे क्युरो ज्याला मानलं जातं की पामिस्ट्रीचा, हस्तरेषा शास्त्राचा जो मूळ आहे, परंतु ऍक्च्युअली त्याचे पुस्तकं आहेत. आणि जसं तुम्ही म्हटले अगोदर, वेस्टर्न कल्चर आपल्याकडे लवकर अडॉप्ट केलं जातं, त्या लोकांचं असं शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी केलेलं आहे. पण तसं नाही. क्युरो सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे भारतात येऊन इथले जे काही आपले कल्चर आहे, जे ऑकल्ट सायन्स आहे, गूढशास्त्र, ते शिकून त्याचं ज्ञान घेऊन मग त्याने हे ज्या गोष्टी ज्या आहे ना त्या लिहिलेल्या आहे किंवा त्याच्यावरती अध्ययन केलेलं आहे. तर राईट पाम जो आहे हा ऍक्टिव्हेट झालेला आहे महिलांचा, त्यानुसार सगळे कॅल्क्युलेशन येतात आजकाल. शास्त्रानुसार कुठला बघता आज? उजवाच हात बघायला पाहिजे महिलांना. हस्तरेषा शास्त्रानुसार महिला असो पुरुष असो त्याचा उजवाच हात, मी तरी उजवाच हात बघतो. आणि माझंही सजेशन आहे की उजव्याच हातानुसार 110% कॅल्क्युलेशन त्यांच्या जीवनातले चढ उतार आपल्याला कळतात. यापुढेही जाऊन मी तुम्हाला सांगेल की ज्या महिला लेफ्टी आहे, डावखुऱ्या आहेत किंवा पुरुषही, त्यांचं सुद्धा प्रिडिक्शन मी उजव्याच हाताने करतो. यात मला माहिती नाही की का त्यांचं उजव्या हातावर येतं, परंतु राईट पामच 99.99% लोकांचे ऍक्टिव्हेट आहेत, त्यानुसारच त्यांचे चढ उतार कळतात. हो. अच्छा, खूप सुंदररित्या तुम्ही हे सगळं एक्सप्लेन केलं. जसं आपण सुरुवातीला सांगितलं की हस्तरेषा शास्त्र हाताचं शास्त्र आहे. या जगामध्ये जवळपास 6 बिलियन पॉप्युलेशन आहे. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे. त्याची बॉडी, त्याचं कान, नाक, डोळे, तोंड, शरीराचे अवयव सगळेच वेगळे, आणि आपलं नशीब आपल्या हातात आहे असं बोलतो. याने 2 अर्थ निघतात. एक, तुम्ही हाताने कष्ट करा ते मिळतील, किंवा तुमचं नशीब ना हे इथे लिहिलेलं आहे, किंवा अशा पद्धतीचा याचा दुसराही अर्थ निघतो. जसं मी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती विशेष हा प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा आहे, तर त्याचा हात सुद्धा वेगळा आहे. आता साधारण आपण विचार केला की हाताचं शास्त्र आहे म्हणजे त्यात काय आलं? माझ्या हाताचा कलर, माझ्या हातांची बोटं, त्या बोटांची लांबी,
त्याच्यावरती असणारे चढ, त्याच्यावरती असणारे उतार, हे सगळं डिफरंट आहे. आणि देवाने ते सगळं डिफरंट बनवलंय, म्हणजे त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे. मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की सगळ्यांचे हात वेगवेगळे असतात आणि हातात काय काय विशेष गोष्टी असतात, हे जरा थोडक्यात सांगा. नक्कीच नक्कीच. खूप इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट आहे. सुरुवात आपण करू पामिस्ट्रीचं जे बेस आहे किंवा आपण त्याला एक अनुक्रमणिका म्हणू, जे काही स्ट्रक्चर आहे. पहिलं तुमच्या हाताचा रंग, दुसरं हाताचे आकार, त्यानंतर बोट आणि त्यापासून करंगळीपर्यंत बोटांमध्ये चढ उतार असतात. नवग्रह, सगळ्या शास्त्रांमध्ये नवग्रह आहेत. 9 ग्रह ते आपल्या हातावरती असतात. ही मी एक्सप्लेन करेल. मुख्य रेषा असतात, काही उपरेषा असतात आणि काही शुभ अशुभ चिन्ह सुद्धा हातावरती असतात. तर आपण रंगाद्वारे सुरुवात करू. हाताच्या रंगापासून सुरू करू. 4 रंग असतात. पहिला म्हटलं तर गुलाबी रंग. शॉर्ट मध्ये सगळ्या रंगांचं मी ॲट्रिब्यूट सांगितलं आहे तुम्हाला. बिलकुल. गुलाबी रंग म्हणजे हा समृद्धीचा रंग मानला जातो. जेवढेही संपन्न व्यक्ती आहेत फायनान्शियली, त्यांच्या हाताचा रंग तुम्हाला गुलाबी दिसून येईल. एक व्हीट कलरचा थोडासा पिवळट टाईपचा हात असेल तर त्या लोकांचं नेचर जे असतं थोडंसं कन्झर्वेटिव्हली असतं. गव्हाळ आपण म्हणू शकतो त्याला. तर ते खर्च करण्यामध्ये थोडंसं कन्झर्वेटिव्हली त्यांचं नेचर दिसून येईल तुम्हाला. थोडक्यात सांगायचं आपल्या कंजूस म्हणू शकतो आपण त्याला. अगदी बरोबर, कंजूस म्हणू शकतो. तिसरा जो काही हात आहे तो आहे रेडिश कलरचा, लाल रंगाचा हात असतो तो. तर गुलाबी लाल मध्ये फक्त तज्ञांनाच त्या गोष्टी समजू शकतात, कॉमन मॅनला सेमच दिसेल. लाल रंग जो आहे ना, त्या लोकांना ॲडिक्शन असतं. ॲडिक्शन तुमच्याकडे काही, आता तुम्ही डॉक्टर आहात ना, तुमच्याकडे काही असे ड्रगिस्ट येत असतील बघा, जे डेली ड्रिंकर आहेत, डेली ड्रिंकर, त्या लोकांचे तुम्ही हात बघा, लाल हात दिसतील तुम्हाला. ॲग्रेसिव्ह असतात आणि डेली ड्रिंकर असतात ते. अजूनही 3-4 ॲट्रिब्यूट आहे, पण मेन 2 ॲट्रिब्यूट ज्याच्यावर आपण एक्सप्लेन करू शकतो. ड्रगिस्ट लोक तुम्ही बघितले असतील, घरातल्या वस्तू विकतील, पत्नीचं मंगळसूत्र तोडतील, कुठंतरी काहीतरी चोऱ्या मारतात, पण त्यांचं व्यसन ते भागवतात आणि ऐकत नाही कोणाचं. तर हे झालं लाल रंगाचं. चौथा आणि ज्याला अशुभ असा रंग मानला जातो तो म्हणजे बेगरचा किंवा दरिद्रतेचा रंग मानला जातो, तो आहे ग्रे. गरीब नाही, गरीब हा कन्सेप्ट वेगळा आणि दरिद्री हा कन्सेप्ट वेगळा. दरिद्री म्हणजे त्यांना तुम्ही सपोज एखाद्याला दया आली, तुम्हाला सिग्नलवर कुठं मंदिराच्या आसपास कुठेही जे काय आहे फ्लायओव्हरच्या खाली असे लोक दिसतील, त्यांचा हात जर ग्रे दिसला तुम्हाला असं वाटलं अरे याने आंघोळ केली नाही किंवा काहीतरी माती लागलेली आहे, पण नाही, ते त्यांचं म्हणजे बायबर त्यांना ते फळ मिळालेलं असतं. ग्रे कलरचा हात असतो त्यांचा, राखाडी कलरचा, तो दरिद्रतेचा. तुम्ही त्यांना सकाळी म्हणजे 10-20 हजार रुपये जरी डोनेट केले त्यांना, पटापट गायब होऊन जाणार. नशा पाणी करणार, जुगार करणार, त्यांच्याकडून हरवून जाणार, कुठं तरी काहीतरी होणार. त्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही, पहिलं. दुसरं म्हणजे ते लोक तुम्हाला कधी घर किंवा असं जे काय आहे कुटुंब घेऊन दिसणार नाही. ते रोडवरतीच भिक्षा मागताना दिसून येते लिटरली. तर तो निगेटिव्ह कलर मानला जातो. असे हे 4 रंग पामिष्टीत असतात, बरोबर. हो. त्यानंतर आकारांचं जर सांगायचं तर एक चौकोनी आकार असतो, कम्प्लीट हात जो आहे तो चौकोनी असतो. असे लोक मेहनती असतात, भरपूर जे काही आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये एनर्जी लावताना दिसून येतात. दुसरं आयताकृती हात, रेक्टँग्युलर शेपचे असतात. ते लोक सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये अतिशय उत्तम असतात. तिसरा हात म्हटलं एक पफी फॅम असतो बघा, तुम्ही बघितलं असेल, एकदम मांसल असतो, थोडा भरीव असतो. आपण शेक हँड केले समजतो, अरे या व्यक्तीचं थोडा डिफरंट पाम आहे, भारद असतो, तर त्याला पफी पाम म्हणतो आपण, मांसल म्हणतो. तर तो तिसरा प्रकार आहे. ते लोक सुद्धा मेहनती असतात आणि दुसरं म्हणजे त्यांच्या ग्रहांची सेटिंग जी आहे ना, त्याच्यानुसार त्यांचे ॲट्रिब्यूट तसे तर सगळ्यांचेच असतात, पण जास्त पफी पाम म्हटलं ना तर एक मायनस पॉईंट तिथं असतो, मनोबल त्यांचं लवकर ढासळतं. व्यापारात असू द्या, नोकरीत असू द्या, थोडं जरी त्यांच्या जीवनात अपडाऊन झाले ना तर त्यांचं मनोबल आहे ना लवकर ढासळताना दिसतो, चिडचिड लवकर होताना दिसते त्या लोकांची. तो तिचं एक पफी पाम आहे. आणि दुसरा असतो वरच्या बाजूला जे आहे ना थोडासा नॅरो, थोडासा अरुंद, आणि खालच्या बाजूला जो आहे ना थोडा ब्रॉड असतो. तर असे लोक जे आहे ना, एक तर नोकरी करतात, तो कंटिन्युअसली जॉबमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो, किंवा कधीही त्यांना व्यापार करायचा तर पार्टनरशिपकडे त्यांचा कल जाताना दिसून येतो. पार्टनर, मित्राला, नातेवाईकाला, शेजारी, कलिंग, कोणीतरी काहीतरी घेऊन ते पार्टनरशिपकडे वळताना दिसून येतात. एकटं काम करत नाही ते, किंवा
केलं तर मग कंटिन्युअसली जीवनभर ते नोकरी करताना दिसतात. तर असे शेप वेगवेगळे असतात. झाले आकार, आकारांच्या बाबतीमध्ये. आता आपण येऊ बोटांची. बोट हा बोटच. काही लोकांना अजून बोटांची नावं पण माहिती नाही सर. शॉकिंग गोष्ट आहे अर्थातच. अंगठा, अंगठा, अंगठा. त्यानंतर हे जे काही गुरुचं बोट आम्ही म्हणतो याला, हे आहे तर्जनी, तर्जनी, मध्यमा, मध्यमा, अनामिका आणि करंगळी म्हणजे कनिष्ठा. बरोबर. कनिष्ठ हे नावं असतात 5 बोटांची. बरोबर. त्यानंतर रेषा. रेषा मुख्य ज्या रेषा म्हटलं ना तर जीवन रेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा, धन रेषा आणि सूर्यरेषा. या 5 रेषा ज्या आहेत या मुख्य रेषा मानल्या जातात. उपरेषा भरपूर आहेत, छोट्या 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 आहेत, त्याचे ॲट्रिब्यूट त्यानुसार असतात. पण मुख्य ज्या कॉमन आहे सगळ्यांच्या हातावरती तुम्हाला दिसतील अशा ह्या 5 रेषा असतात. बरोबर. त्यानंतर आपण जाऊ ग्रहांकडे. जसं मी नवग्रह म्हटलो तर ग्रह जर म्हटलं ते बघा, हे जे मी गुरुचं बोट म्हटलो ना तर्जनी, त्याच्या खाली येतो हा गुरु पर्वत, जो उंचवटा असतो. उंचवटा याला गुरु पर्वत म्हणतात. बरोबर. बरोबर. त्याचे ॲट्रिब्यूट पण सांगून देतो मी, म्हणजे लक्षात येईल सगळ्यांना. जर हा प्रॉपर पेडिंग असेल, एकदम प्रॉपर एखादा पाव असतो बघा त्याचा उंचवलेला प्रॉपर असेल, तसा असेल तो पॉझिटिव्ह मानला जातो. पण तो टिल्टेड असेल, शनीकडे टिल्टेड असेल तर त्याला आम्ही मायनस. शनी म्हणतो. शनी म्हणजे मिड फिंगर, आपण त्याच्याकडे जे होतात मध्यमा, तिच्या खालचा भाग म्हणजे शनी पर्वत. गुरु मध्यमेच्या खाली शनी पर्वत, अनामिकेच्या खाली हा सूर्य पर्वत, करंगळीच्या खाली बुध पर्वत आणि 2 मंगळ असतात. हा जो आहे गुरुच्या खालचा भाग हा अंतर्गत मंगळ, एक्झॅक्ट 180 डिग्री वरती समोर बाह्य मंगळ. हे 2 मंगळ क्षेत्र असतात हातावरती. अंगठ्याच्या खालचा हा जो भाग आहे हा आहे शुक्र पर्वत, सर्वात मोठा उंचवटा. हा मोठा उंचवटा शुक्र पर्वत. शुक्रांच्या समोरचा जो आहे हा चंद्र पर्वत. आणि 2 अजून जे ग्रह आहे राहू आणि केतू. राहूचं क्षेत्र सेंटरवरती असतं आपल्या हाताच्या एक्झॅक्ट सेंटर. पण इथे तर साधारण कोणाचाच उंचवटा नसतो. असतात, चढ उतार असतो, उंचवटा नसतो. काहींचे फ्लॅट असतात, काहींचा खड्डा असतो, त्याचे वेगळे ॲट्रिब्यूट आहे. पण ग्रह जर म्हटलं तर राहू हा इथं आणि केतू हा आपल्या मनगटाचा हा पार्ट आहे ना. सगळ्यात छोटा जर ग्रह म्हटलं तर केतू ग्रह आहे. केतू ग्रह. तर हे नवग्रह हातावरती असतात आपल्या आणि त्यांचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट असतात. जसं आता मी गुरुची सुरुवात करत होतो. गुरु प्रॉपर असेल, सेटिंग त्याची फुगलेलं असेल, एका जागेवर स्थिर असेल, चांगलं, त्याचं कौटुंबिक जीवन चांगलं, सगळ्या काही गोष्टी, विवाह, संतती, प्रॉपर्टी, फटाफट त्या गोष्टी त्याला साध्य होताना दिसतात किंवा सोपं जातं, अडचणी कमी, खाऊन पिऊन सुखी. हो. आणि टिल्टेड असेल शनीकडे सरकलेला ना मग त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण, विवाहाला अडचण, संतती सुखालाही लोकांना अडचणी जाताना दिसतात. घर घ्यायचं, प्लॉट घ्यायचा, शेती घ्यायची, दुकान, तिथं सुद्धा त्याला डिस्टर्बन्स येताना दिसतात. तर हे प्लस आणि मायनस गुरुचे. त्यानंतर शनी जर फ्लॅट असेल, असा हात फिरवल्यानंतर असं एकदम कडक लागत असेल आणि फ्लॅट असेल, चपटा असेल, तर ती व्यक्ती एनर्जेटिक एकदम. न्यायप्रिय पण असतात ते लोक आणि एनर्जेटिक पण असतात. थकताना दिसत नाही ते. तुम्ही बघा क्रिकेटर किंवा काही रेस्लर किंवा काही कंपन्यांमध्ये सुद्धा काम करणारे लोक आहेत, स्पोर्ट्सचे अधिकारी सुद्धा, डिफेन्सचे, पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यांचे मी शनी बघतो. कारण माझ्या ऑफिसच्या लोकेशनलाच एअरफोर्स पण आहे, हे पण आहे, आर्मी पण आहे. तर कितीतरी अधिकारी येतात ना, तेही मी पाहिलेलं आहे. इव्हन खेळाडू जे काही ज्याच्यामध्ये फिजिकल स्ट्रेंथ असते त्यांच्यामध्ये, ज्यांचाही फ्लॅट आहे ना, तो व्यक्ती तुम्हाला थकताना दिसणार नाही. त्याला 12 घंटे, 14 घंटे, 16 घंटे एनर्जी लावू द्या, तो तुम्हाला एनर्जेटिक दिसेल. ज्याचा हा शनी थोडासा फुगलेला असेल पुढच्या बाजूला, मग लिथार्जिकनेस असतो त्या व्यक्तीमध्ये. तो डल दिसेल तुम्हाला, आळशी दिसेल तुम्हाला. थोडक्यात सांगायचं तर आळशी दिसेल. सूर्यपर्वताचंही सेम. अगर फ्लॅट जर असेल तो त्याला नेम, फेम, सक्सेस, ग्रोथ ही फटाफट मिळताना दिसेल. त्याने कुठलंही छोटं जरी काम केलं, घरात सुद्धा 3 भावंडं असतील आणि त्यांनी थोडी जरी मदत केली, आईला भाजी आणून दिली, काहीतरी किराणा आणून दिला ना, आई, त्याच्या घरातले खूप समजदार, त्याचे कौतुक होतं. पण ज्याचा दबलेला आहे त्याला प्रचंड मेहनत करावी लागते प्रत्येक गोष्टीत, करिअरमध्ये असो, बिझनेसमध्ये असो, जीवनामध्ये त्याला स्ट्रगल करताना दिसून येत होतो. किंवा त्याला जास्त मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात, मेहनत. तर दबलेल्याचं ते ॲट्रिब्यूट. त्यानंतर बुध पर्वत. बुध जर फुगलेला असेल, पावासारखा असेल, तर ती व्यक्ती स्पष्ट बघता,
जे आहे तुम्हाला तोंडावर स्पष्ट बोलणार, मनात कोणती गोष्ट लपून ठेवत नाही ते लोक. पण दबलेला जर असेल मग तो मनातली गोष्टच बोलू शकणार नाही. तुमच्याशी तो 2 तास गप्पा करू द्या, त्याच्या स्वार्थाच्या म्हणा, त्याच्या करिअरच्या, त्याच्या ज्या काही अडचणी असतील ना ते निघतच नाही त्याच्या कंठाद्वारे. हे ना मनातली जी गोष्ट असते ऍक्च्युअल त्याची अवांतर चर्चा करणार तुमच्याशी, पण मनातल्या गोष्टी त्याला शेअर करता येत नाही, तर तो त्याचा मायनस पॉईंट. बोलताच येत नाही त्याला. तिथं हे सगळं जे चालू आहे, आपले जे काही प्रेक्षक पाहत आहेत तर सगळ्यांनी जर कम्पेअर केलं स्वतःच्या हात पाहून वगैरे तर सर्वांना अनुभव येतील आणि प्रत्येक जणांना ते कमेंटमध्ये पोस्ट करायचे. ओके, पुढे 100%. कारण ज्या लोकांना जे फळ मिळालेलं आहे, तुम्ही बघा, तुमचा गुरु चांगला असेल तर तुम्हाला मी ज्या गोष्टी म्हटलो त्या चांगल्या मिळतील. ज्यांचा सूर्य जसं म्हटलो दबलेला, पटापट ते लोक कमेंट करतील, हो मला प्रमोशनसाठी, इन्क्रिमेंटसाठी किंवा दुसऱ्या ज्या काही आहे नेम फेमसाठी मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतोय, ते तिथं दिसेल. जे बुधाचं बोललो ते फळ, तर ते ॲक्युरेट त्या लोकांना फळं मिळताना दिसतात. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. मंगळवर आपण जाऊ. काही लोकांचं तुम्ही बघितलं असेल बघा, हे जे काही आहे ना, ज्या लोकांचे मंगळ असे दबलेले असतात, तुमचे एनर्जेटिक आहे, तुम्ही बघू नका. तुमचं फेस बघून आणि पर्सनॅलिटी बघूनच कळतंय. एखादं म्हणजे डिफेन्स, तुम्ही डॉक्टर आहात, पण एखादं डिफेन्स पर्सन आहे ना, तशी पर्सनॅलिटी तुम्हाला मिळालेली आहे. आम्हाला ते त्याच्यावरून पण कळून धन्यवाद ह्या व्यक्तीचे मंगळ चांगले असतील म्हणून. तर ज्यांचे फुगलेले असतात एकदम स्ट्रॉंग, तर त्यांची पर्सनॅलिटी अशी दिसून येते. एनर्जेटिक असतात, ॲग्रेशन त्यांच्यामध्ये असतं, कुठल्याही गोष्टीचं, कामाचं म्हणा, कुठल्याही गोष्टीचं ॲग्रेसिव्हली ते करतात. पण दबलेले असतील ना, मग ते लोक ते सुद्धा आळशी तुम्हाला दिसून येतील, लेझी दिसतील. आणि त्यांना स्पोर्ट्स म्हणा, फिजिकल ॲक्टिव्हिटी बघा, तुमच्या शालेय जीवनात पण 1-2 मित्र असतील, सोसायटीत पण असतील, काही कलिग असतील, जिना जरी खाली जरी त्यांना जर पाठवायचं, समजा 2nd फ्लोअरवर राहत असतील, व शॉपवर जायचं, काही मेडिसिन घ्यायचे किंवा काही खाली जायचं, तर लिफ्टचा वापर करतील. त्यांना जर तुम्ही म्हटलं अरे कशाला आपल्याला लगेच जायचं, नाही मी लिफ्टने येतो, तुम्ही स्टेपने जा, तर ते लोक आहे ना ऍक्टिव्ह होते, फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये आहे ना इंटरेस्ट घेत नाही. क्रिकेट आपल्या भारताचं जे काय आहे पूर्ण प्रत्येकाच्या माइंडमध्ये भिनलेलं आहे. जो तिकडे बॅट सांभाळायला, मोबाईल सांभाळायला बाजूला बसलेला असतो ना, एक प्लेअर असतो बघा, एक 12th मॅन, तो त्यांचे मंगळ बघायचे. ते लोक लिथार्जिक असतात, दबलेले असतात. इथं लिटरली आज पार्ट आहे ना, दोन्ही पण असे दबलेले दिसून येतील तुम्हाला. किंवा क्षेत्र कमी असेल त्यांचं, ते फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाही ते लोक, आवडतच नाही त्यांना, इरिटेट होतात. उलट जर आईने सांगितलं ना बाळा जा खाली घेऊन ये, लिफ्ट जर बंद असली ना, तो इतका इरिटेट होऊन जाणार, तो प्रचंड. एका सेंटेन्समध्ये म्हणजे त्यांना फिजिकल वर्क नको, आवडत नाही त्या लोकांना. पुढे शुक्र, ज्यांचे शुक्र पेडिंग असते, फुगलेले असतात, तो त्या लोकांचं आहे ना लक्झरीकडे जास्त अट्रॅक्शन असतं. चांगले कपडे, शुक्र लक्झरीसाठी, शुक्र ऑब्विसली लक्झरी देतो जीवनामध्ये. चांगले कपडे, चांगले घर, चांगलं फर्निचर, ब्रँड, प्रत्येक गोष्टीमध्ये ना त्यांना ब्रँडेड जे आहे ना तिकडं कल दिसून येतो. बरोबर, नेटकेपणे राहणे, तर त्या शुक्रावरती दिसतो. चंद्र, ज्याही लोकांचे चंद्र चांगले असतात त्या लोकांना आईचा सपोर्ट चांगला मिळताना दिसतो. ऍस्ट्रॉलॉजिकली आपण बघितलं, सूर्य वडील असतात, चंद्रमा जसे वडले ते आताच आई आलेलं आहे, तर आईचा सपोर्ट त्या लोकांना चांगला मिळतो. प्लस दूध आवडतं, दुधाचे पदार्थ त्यांना आवडतात, तर हे चांगल्या चंद्राचे लक्षणं आहेत. जसं तुम्ही राहूचं म्हटले, राहूचं एक आता ऍडिक्शन वरती मी तुम्हाला लाल रंगाचं सांगितलं, तिथं जर खड्डा असेल ना, असतात, तर आम्ही त्यातले जे काय अभ्यास करतो विद्यार्थी आहोत, आम्ही बघतो खड्डा जर असेल ना, शेवटच्या कशपर्यंत तो माणूस सिगरेट पिणार. ड्रिंक पण करत असेल ना, तुम्ही बघा तेन करून, आणि एकदम जे काही आहे ना लास्ट लेवल पर्यंत आहे ना त्यांचं ऍडिक्शन जे असतं ना, आणि एक कमी संपत नाही. शेवटी हे वाक्य निघतो, अरे सिगरेट असो, एक पाहिजे असो, किंवा त्यांचं जे काही अल्कोहोल असो, शेवटी निघणार अजून थोडंसं जे, तर त्यांचं समाधान होत नाही त्या गोष्टीत. खूप हाय लेवलवरती त्याच्यात ऍडिक्शन मध्ये जातात ते, तर ते तिथं दबलेलं असतो राहू. ज्यांचं असेल त्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना मी सजेस्ट करतो. नंतर याच्यावर आपल्याला रेमेडी पण सांगायच्यात काही. 100% गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टर आहात, पेशंट तुमच्याकडे आले आणि फक्त तुम्ही चेकअप केला नाही, आता इथून पुढे मी नाडी सहित हात पण बघणार आहे. हे म्हणणार होतो की डिसीज फक्त तुम्ही सांगितले, पण त्यांना मेडिसिन पण देणं तुमचं कर्तव्य आहे ना. 100% ते महत्वाचं आहे. आपण रेमेडीवरती 100% बरोबर. केतू पर्वत ऑकल्टशी रिलेटेड असतो. काही तुम्ही लोकांना बघितलं असेल बघा, ते बोलतात आणि सडनली त्या गोष्टी घडून जातात.
पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो. एखाद्या वेळेला तुम्ही अनुभव घेतला असेल बघा, काही म्हणतात अरे तो बोलला आणि त्या गोष्टी घडल्या, अरे बाबा जपून जा बरं का, तिथं असं असं आहे, टर्न खतरनाक आहे किंवा जे काही आहे तिचं निगेटिव्ह गोष्ट खरोखर तो पडतो किंवा त्याला होतो, त्याला काळजी घ्यायचं पण म्हणतात. ज्याला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स येतो तो चांगला. जसं म्हटलं की अरे डॉक्टर काय टेन्शन घेता, ठीक आहे, काय तुमचं स्टेटस बघितलं, कुठं डीपी बघितलं, अरे तुम्हाला मर्सिडीज आवडते का, येऊन जाईल दिवाळी तुमची. एखादा बोलतो आणि खरोखर त्या व्यक्तीच्या जीवनात ते होतो, तो आठवतो अरे यार हा व्यक्ती, हा पेशंट किंवा हा मित्र आपल्याला बोलला होता दिवाळीत येऊन जाईल आणि खरोखर गाडी आली. तर ज्याला स्वतःच्या बाबतीत होतं का त्याच्या, ऑब्विसली त्याच्या पण होतं ना, त्याच्या पण होतं ते. त्याला ते सिक्स सेन्स असतो त्या गोष्टींचा ना, सेन्स. तो जर त्याने सेन्स आला, सपोज एका ठिकाणी जायचंय त्याला, ती व्यक्ती नाही भेटणार, तो बोलून दाखवतो अरे यार असं वाटतंय आज ती मीटिंग नाही होऊ शकणार यार, पण पुश जर केला त्याला, मित्र असेल, बॉस असेल, कलिग असेल, घरचे, आणि चला आपण जाऊन तर बघू, तिथं गेल्यानंतर 100% बाकीच्यांना तोच अनुभव आहे. ते ज्योतिषशास्त्रामध्ये जेवढे लोक काम करतात त्यांचा हा स्ट्रॉंग असेल का? 100% तिथं चिन्ह असतात. ऍक्च्युली केतू हा ऑकल्टचा, गूढशास्त्राचा मेन ग्रह आहे, तिथं ते चिन्ह असतात. ते चिन्ह असले की ती व्यक्ती आपोआप ह्या शास्त्रामध्ये पारंगत. म्हणजे कुठल्याही ज्योतिषाकडे जाताना पहिलं केतू त्याचा पाहिलं पाहिजे, तो प्रेडिक्ट चांगलं करतोय की नाही. ओके, ऑब्विसली ज्याचा चांगला असणार त्याच्याकडे ते चिन्ह असणार, त्याचं प्रिडिक्शन लेवल हाय असणार 100%. तर खूप छान. हो, हां, हे झालं आकारावरती, आपल्या उंचवट्यावरती, हो, जे चढ आहेत आणि उतार आहेत त्याच्यावरती. आता काय होतं, मी लहानपणी एक छोटंसं पुस्तक वाचलं होतं हस्तरेषेविषयी, आणि मला काही गोष्टी कळायच्या. म्हणजे ज्याच्या हाताची बोटं निमुळते तो थोडा आर्टिस्टिक असतो, ज्याच्या 2 बोटांच्या मध्ये गॅप आहे तो थोडा खर्चिक असतो, आणि ज्याच्या 2 बोटांच्या मध्ये गॅप नाही तो फार कंजूस असतो. अशा पद्धतीचे मी सांगायचो. ज्याचा अंगठा वागतोय ना तो थोडासा लीन असतो, म्हणजे कुठे सिच्युएशन सोबत मॅनेज करणारा असतो, आणि ज्याचा अंगठा असा स्ट्रॉंग असतो तो पुष्पा होतो, झुकेगा नाही असाला. अशा पद्धतीचं मी पण थोडंफार हे करायचो. बरोबर. याच्याबद्दल काय सांगाल, या लांबी रुंदी परत बोटांचे चढ उतार राहील. बरं झालं तुम्ही रिमाइंडर दिलं, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड इम्पॅक्ट करणारे असतात. जसं आता स्ट्रॉंग थंब, हे बघा मागच्या बाजूला झुकत नाहीये, एकदम स्ट्रॉंग, प्लस त्याच्या वरचे 2 फॅलेंजेस असतात, 2 कांड्या असतात, हे पण पेडिंग, इथं पण पेडिंग. तर तो माणूस न झुकणारा असतो, मॉडेल पण वाकणार नाही, पुष्पा टाईप त्याचा, तो एकदम स्ट्रॉंग. जसं तुम्ही म्हटले, इथं जर पातळ असेल, हा जो पार्ट आहे सेकंड फॅलेंज जो आहे पातळ असेल त्याचा, आणि मागच्या बाजूला झुकत असेल, कॉम्प्रोमाइजिंग नेचर. तुम्ही जे म्हणणार त्या प्रकारे, हा ठीक आहे, तो जास्त प्रेशरच करत नाही, तो ऍडजस्ट होतो सिच्युएशनला. 4 लोकांची 5 लोकांची टीम आहे ना मित्रांची, हा पिक्चर तुम्ही म्हणता तसं, आपल्याला इकडे खेळायला जायचं, फिरायला जायचं, त्याचं तो मत जे आहे ना, असं ठामपणे जे आहे ना, तो निर्णयांवरती राहत नाही. समूह म्हणेल, फॅमिली म्हणेल, ग्रुप म्हणेल, तसं वागताना दिसतो. तो हे झालं अंगठ्याचं. गुरुचं बोट, तर्जनी आणि अनामिका. जनरली कॉम्बिनेशन तुम्हाला हे दिसेल, कॉमन कॉम्बिनेशन, तर्जनी छोटी असते आणि अनामिका मोठी असते. परंतु ज्याची तर्जनी उंच, अनामिकेपेक्षा उंच, तर एक प्लस पॉईंट असतो, एक मायनस पॉईंट असतो. प्लस पॉईंट हा हे बाय बर्थ लीडर असतात, यांना ॲज अ लीडर ऍक्सेप्ट केलं जातं. शाळेत असतील, काही क्रिकेट खेळायचं, कुठलाही खेळ असेल तर मुलं, तुम्ही म्हणताय ना डॉक्टर ते, किंवा मित्राला तू म्हणतोय ना बाबा आपण ते करू, त्याला लीडर, सोसायटी असेल, शाळा असेल, कुठल्याही गोष्टी, समूह त्याला ॲज अ लीडर ऍक्सेप्ट करतो. पुढे वा तुम्ही, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. मायनस पॉईंट हा ज्यांचे पण तर्जनी उंच आहेत अनामिकेपेक्षा, त्यांनी 100% कमेंट करा, त्या लोकांचा इगो हट होत असतो, स्वाभिमान दुखावले जातात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. छोट्या छोट्या तुम्ही बघितलं असेल, ट्रेनमध्ये काही कोणी जागा पकडली, धक्का लागला, तर ते लोक लवकर इरिटेट होतात, त्यांचा इगो हर्ट होतो. घरात सुद्धा एका भावंडाला काही खेळणी दिली किंवा त्याचं थोडे, त्यांना लगेच इगो, अरे त्याला कसं, मला का नाही. तर इगोइस्टिक जे काय आहे ना, ते नेचर त्यांचं दिसून येतं ही तर्जनी उंच असल्यानंतर. बरोबर. आता ही उंच ऑब्विसली अनामिका छोटी असणार त्या व्यक्तीची, अनामिका ही तर्जनीपेक्षा छोटी, कारण ही उंच म्हटल्यावर ऑब्विसली ही छोटी आली, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना तो कमी दिसून येतो. आणि ज्याची ही सिच्युएशन असेल, तर्जनी बरोबर आणि अनामिका उंच, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल चांगला असतो. हो हो हो. करंगळी अतिशय महत्वाचा टॉपिक हा सुद्धा. कनिष्ठा
ही रेष दिसते, ही रेष. सगळ्यांनी मी तुम्हाला समजावं म्हणून माझ्या डाव्या हातावरती हे सगळं एक्सप्लेन करतोय. बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होते कारण मी डाव्या हातावर, मी राईटी आहे, मला इकडून समजून सांगायला सोपं जातंय म्हणून मी डावा हात केलेला आहे. तुम्ही तुमचा उजवा हात बघायचा आहे, बरोबर. तर ज्या लोकांची करंगळी ह्या रेषेपर्यंत पोहोचत नाही, सूर्याचं हे बोट किंवा अनामिका आहे फर्स्ट फॅलेंज तिथपर्यंत जर पोहोचत नसेल तर असे लोक फायलिंग, डॉक्युमेंटेशन, टापटीपपणा याच्यामध्ये जास्त एनर्जी त्यांना लावता येत नाही. इव्हन पेपरवर त्याची डॉक्युमेंट पण, पेपरवर टापटीपणा, स्मरणशक्ती सुद्धा, छोट्या छोट्या गोष्टी विसरताना दिसतील ते मॅच्युअर लोकांच्या बाबतीत. छोटे मुलं असतील त्यांना गणिताची प्रचंड भीती वाटते सर. जेही शिक्षक असतील, पेरेंट्स असतील, आपल्या मुलांचं ही करंगळी बघा, तुम्हाला त्याचे ॲट्रिब्यूट तंतोतंत कळतील. शाळेतून आला, बॅग कुठं तरी फेकलेली, शूज कुठं तरी पडलेले, पुस्तक अस्ताव्यस्त. प्लस अशा मुलांना ट्युशन, क्लासेस जे काही आहे एक्स्ट्रा देण्याची गरज असते. तो काही जाणीवपूर्वक करत नाही किंवा गणितात त्याला मार्क कमी आले, सायन्समध्ये कमी आले, पालक येतात ना काउन्सिलिंगला माझ्याकडे घेऊन येतात मुलांना. तो जाणीवपूर्वक करत नसतो, त्याचे ॲट्रिब्यूट तिथं त्याला मिळालेले असतात. रेमेडी पार्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत की कुठं कुठं काय द्यायचं असतं, मग ते एनहान्स होताना दिसतात. तर टापटीपणाचा अभाव, मॅथ, सायन्स याची भीती, थोडं शाय नेचर पण असतं. मी काही घरांमध्ये गेलेले असाल बघा, छोटे मुलं जसेही पाहुणे गेले ना ते लाजतात, अरे मला काही विचारतात का, मला काही प्रश्न करतात का, ते भीती वाटते त्यांना समोर यायची. किंवा शालेय जीवनात स्टेजवर जायचं, भाषण द्यायचं, गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करायचो, तो त्यांना एकदम ऑकवर्ड वाटतो, दडपण येतं त्यांच्या मनावरती. तर हे इथं दडलेलं असतं ते, बरोबर. पोचते तुमची, डॉक्टर उगाच झालेली नाही तुम्ही, तर ते मेमरी पण तिथं दडलेली असते, त्यांची मेमरी पण शार्प असते. त्यांचं पोचते नाही तर शार्प मेमरीची असतात, लक्षात सगळ्या गोष्टी राहतात, वरती जाणाऱ्याची. पण खाली असेल त्या सगळ्या 3-4 गोष्टी मी बोललो ना, तिथं मायनस पॉईंट असतो, एनर्जी जास्त लावता येत नाही. तर हे झाले बोटांचे ॲट्रिब्यूट, बरोबर. ओके, आता बोटांचाच विषय चालू म्हणून मला सांगावंसं वाटतं की जेवढे पुराणं वाचा की जेवढे महापुरुष झालेले आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडे त्यांना एक जेव्हा सौंदर्यशास्त्राचं वर्णन केलं जातं त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं अजानुबाहू म्हटलं जातं. ठीक आहे, अजानुबाहू म्हणजे त्यांचे हात उभं राहिल्याच्या नंतर आपल्या गुडघ्यापर्यंत येतात, असं वर्णन महाराजांचं सुद्धा केलेलं आहे. रामाचं आहे, कृष्णाचं आहे असं. आणि जेव्हा त्यांचे फोटोज तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये त्यांची बोटं फार लांब सडक असतात. म्हणजे अगदी हात लांब आणि बोटं सुद्धा लांब सडक. याच्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? जनरली लांब बोटं जे आहे ना ते ॲनालिटिक पर्सनचे असतात, निमुळते होत गेले आणि लांब. सर तुम्ही कुठल्याही दैवी पुरुषाचा किंवा महापुरुषांचे फोटो पहा, त्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला ही क्वालिटी दिसेल. मला माझ्या डोक्यात हा प्रश्न होता. त्यांच्या नेचरची पण क्वालिटी बघा तुम्ही, ॲनालिटिक असतात, प्रत्येक गोष्टी बारकाईने विचारपूर्वक तंतोतंत जी आहे ना वेळ घेतील, परंतु अप टू डेट त्या गोष्टीमध्ये दिसून येते. तुम्ही महाराजांचं उदाहरण घेतलं ना, इतक्या कमी वर्षामध्ये राजा बनणे, स्वतःचा राज्याभिषेक करून घेणे, एवढं काही विश्व निर्माण करतात, तर ते त्यांना होतं. म्हणजे माझी एक, मी जर सांगायचं जर ठरलं अंतर्मनातून एक इच्छा की महाराजांसारखा किंवा महाराजांचा हात जर बघायला मिळाला की ती तरी गुण त्याच्यावरती असणार आहे. इतकं मुलांना 10वी-12वी पर्यंत आर्ट घेऊ की कॉमर्स घेऊ की सायन्स घेऊ ह्याच गोष्टीमध्ये कन्फ्यूज असतात. त्या वयामध्ये त्यांनी आपलं साम्राज्य निर्माण केलं. तर तुम्ही एक पूर्व पुण्यरेषा म्हणून कधी कुठं पुस्तकात कुठंतरी ऐकलेलं असेल बघा की पूर्व पुण्यरेषा असेल, त्या व्यक्तीला जी काय आहे त्याच्या जीवनामध्ये ना प्रचंड ग्रोथ किंवा भरभराट दिसून येते. तर एक, मी तर काही महाराजांचा हात बघितलेला नाही, कोणीच बघितलेला नाहीये, परंतु माझं एक आकलन की 100% छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातावरती पूर्व पुण्य रेषा असावी. कारण ज्याही लोकांच्या हातात असते ती रेषा मंगळावरून सूर्याकडे गेलेली रेषा असते ती, या बाह्य मंगळावरून अशा लोकांच्या जीवनामध्ये मल्टिपल प्रॉपर्टीज, एकर्समध्ये शेती म्हणा किंवा कितीतरी साम्राज्य जे काय आहे ना ते निर्माण करताना दिसतात. तर ते एक ज्वलंत उदाहरण जे आहे ना आपण मानू शकतो महाराजांचं असू शकते, कारण आपण पाहिलेलं नाहीये, पण जर निर्माण केलेलं आहे 110% असणार. बाकीच्याही दैवीच्या काही गोष्टी आहे महाराजांची आपण ऐकतो त्या तर असणारच त्यांच्या, बरोबर. अर्थातच. आता आपण जसं सांगितलं की पूर्व पुण्य रेषा, म्हणजे बऱ्याचदा जेव्हा फिरत असतो तेव्हा इकडे तिकडे हात पाहिल्याच्या नंतर माझा हात बघून सांगा माझा विवाहाचा योग कधी आहे, बायका किती आहेत, म्हणजे ते विचारते नाही, मुलं किती आहेत हे तर 100% विचारतात. म्हणजे
तुम्हाला असं वाटतं की सगळे योग हातामध्ये आहेत? 100%. कारण मला ही जी टर्म आहे ना, तुमचं नशीब तुमच्या हातात, हे अर्थातच तुम्ही मेहनतीला अनुसरून केलेली असावी, पण त्याला दुसरा अँगल सुद्धा मला असा कधी कधी वाटतो की तुमचं नशीब तुमच्या हातात म्हणजे तुमचे जे काही आयुष्यामध्ये विवाह योग असेल, धनसंपत्ती योग असेल, पुत्र योग असेल, या सगळ्यांचं कुठेतरी ॲट्रिब्यूट तुमच्या हातावरती येत असावं, म्हणून ही टर्म येत असावी. मग आपण या योगांबद्दल थोडंसं बोलूयात. म्हणजे विवाह योग वगैरे, त्याच्या अगोदर आपण थोड्याशा ज्या महत्वाच्या रेषा आहेत त्याच टॉपिक आपण रेषा टॉपिक राहिलं होतं. आणि तुम्ही जे प्रश्न मला विचारले ते रेषांमध्येच दडलेलं आहे सगळं. बरं, विवाहाची रेषा असते, प्रॉपर्टीची पण रेषा त्या असतात, त्याही एक्सप्लेन करेल मी. अशा वेगवेगळ्या योगांच्या रेषा असतात इथं. चालेल. जनरली तुम्ही बघा, आता विवाहाचा विषय निघाला, या पार्टमध्ये करंगीच्या खाली एक रेषा असेल, एक विवाह, 2 रेषा असेल, 2 विवाह, 3 रेषा, असा एक समज येतो. ते 100% मिथ आहे. इथं विवाहाच्या रेषाच नसतात. त्या ज्या रेषा आहेत त्या फक्त, मला आजपर्यंत हेच बघून सांगितलेले 2 विवाह होणार आहेत म्हणून. लाखो लोकांचं तेच गैरसमज आहे. इथं रेषा दिसल्या ना, तर ते इव्हन आमच्याकडे काही कपल येतात ना, त्या महिलेचा पण प्रश्न असतो, सर त्यांच्या आता 3 रेषा दिसतात, 3 विवाह होणार नाही. आता ऑलरेडी पत्नी असते, अच्छा काय हो असं, तर तसं नाहीये त्याचं. ह्या ज्या रेषा असतात त्यांचे फक्त ॲट्रिब्यूट जे आहे ना, ते तुमच्या लाईफ पार्टनरशी मिळते जुळते असतात. कसे? जर ही रेषा इथली, आम्ही तिला रिलेशनशिप लाईन म्हणा, तर तुमच्या लाईफ पार्टनरचे संबंध कसे, ती रेषा मानतो हिला. हे बघा, जो ड्रॉ आपण दाखवा, ह्या पार्ट मधून एक रेषा अशी जी डार्क असेल ती, ही जर ही रेषा हलकीशी एवढी जशी झुकते, हलकीशी झुकणारी असेल, पुरुषाच्या हातात असेल तर त्याची पत्नी, त्याचा लाईफ पार्टनर त्याला अट्रॅक्टिव्ह मिळतो. महिलेच्या हातात, मुलीच्या हातात असेल तर तिचा हजबंड, तिचा लाईफ पार्टनर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीचा मिळतो, सुंदर मिळतो, तिच्या किंवा त्याच्या एक्सपेक्टेशन नुसार त्याला लाईफ पार्टनर मिळतो. हे एक ॲट्रिब्यूट आहे. मायनस पॉईंट, जर ही जास्तच हृदय रेषेकडे खालच्या बाजूला झुकलेली असेल तर मग लाईफ पार्टनर डॉमिनेटिंग नेचरचा मिळतो. जास्त कोड कौतुक नाही, जास्त जे काय आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये डॉमिनंट जे आहे त्याचं नेचर दिसून येतं. तर हा असं. प्लस आता विवाहाचा विषय निघाला तर 2 रेषा असतील किंवा 1.5 रेषा असतील, हा खूप मोठा ब्लास्ट आहे बरं का. हे मी पहिल्यांदा कुठंतरी सांगतोय पब्लिक प्लॅटफॉर्मवरती, किंवा अशा 2 रेषा असतील किंवा 1.5 रेषा असतात बघा, इथं एक छोट्याही असतात काही, तर ती व्यक्ती रिलेशनशिप मध्ये लॉयल असते. 2 रेषा किंवा 1.5 रेषा, 2 पेक्षा जास्त रेषा, 2.5 असेल, 3 असेल किंवा अजून छोट्याशा, मग ते रिलेशनशिप मध्ये ना सर्चिंग मध्ये असतात. ते जिथं त्यांना चान्स मिळाला ते तिथं चान्स घेणार. फ्रेंडशिप म्हणा, अफेअर म्हणा, कुठं जे काही आहे तर तिथं ते जे काही आहे सर्चिंग मध्ये असतात ते लोक. किती? 3 रेषांवर, 3 किंवा 2.5च्या वरती, 2.5 ते 3, 3च्या वरती जास्त रेषा दिसल्या तुम्हाला, 4ही असतात, 5ही असतात, काही लोकांच्या 6 छोट्या छोट्या असतात बघा. मग ते ऑलवेज सर्चिंग. जसा एखादा वायफाय ऑन असतो ना विदाऊट पासवर्ड, तो फक्त सर्च करत असतो कुठलंही कनेक्शन. तर तो जो आहे ना, आम्ही म्हणजे आमच्या लँग्वेजमध्ये, मी ज्यावेळेस क्लास शिकवतो ना, तर मग स्टुडंटशी मजाक मस्ती म्हणून त्यांना समजावं म्हणून मी त्या लोकांना वायफाय कनेक्ट होण्याचे प्रयत्न करत असतात. कुठंही जे काय आहे ना, त्यांचं कनेक्शन तुम्हाला दिसून येईल. सर्चिंग मध्ये असतात ऑलवेज. तर ते सर्चिंग मध्ये असतात, पण वायफाय कनेक्ट होतं का त्यांचं? म्हणजे ऑब्विसली काय आहे, प्रयत्न करणार माणूस, प्रयत्न त्याला यश मिळणार, करणारच ना तो. ते तिथं आहे ना, ह्या गोष्टी दिसून येतात. जास्त रेषा, अच्छा, त्याचं काय म्हणता येईल तुम्हाला, जास्त कनेक्शन त्याचे, तर ते तुम्हाला त्या टाईपचं दिसून येईल. बरोबर, हे इथं दिसतं. ऍक्च्युअल मध्ये विवाह रेषा जी असते ते बघा, ही जीवन रेषा आहे, वरतून खाली मनगटाकडे आलेली, आणि ही मस्तक रेषा आहे, वरतूनच चंद्राकडे जाते किंवा सरळ जाते काही लोकांची. विवाह रेषा जी आहे मंगळावरून, हे बघा अंतर्गत मंगळ जी म्हटलं, इथून एक रेषा येते आणि जीवन रेषेला कट करून मस्तक रेषेमध्ये विलीन होते. जसं मी दाखवतोय त्याप्रमाणे, हे बघा, मंगळाहून आली, जीवन रेषेला कट करून मस्तक रेषेत विलीन झाली, टच झाली. त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचा विवाह होताना दिसून येतो. तर हे पूर्ण एज जे आहे, वय आहे बघा, इथून इथपर्यंत एज कॅल्क्युलेशन असतं. सुरू कुठून होते? सुरू इथून, जिथं आपला रंग बदलतो. बरं, शरीराचा रंग आणि पामचा रंग इथून बदलतो, तिथून आपलं आयुष्य सुरू होतं 0, आणि ह्या पार्ट पर्यंत इथं संपतं. जिथे रंग बदलतो इथं हा मनगटाचा हा जो भाग आहे इथं, तर ही एवढा जो काही आहे हा
कालावधी जीवनरेषेचा असतो. ज्याला एज कॅल्क्युलेशन आलं तो ॲक्युरेट सांगू शकतो की कोणत्या एज कसं करायचं एज कॅल्क्युलेशन त्याच्यावर. तो क्लासचा पार्ट आहे, तो इथं मी नाही सांगू शकत आहे, इथं नाही सांगू शकत. सिंपल, एकदम सिंपल आहे बघा. इथून 0 आहे, सुरुवात झाली इथून. हा जो आहे पार्ट हा 100चा आहे. याचा मध्य कुठे येईल, असा जर आपण पेन ठेवला बरोबर, तर याचा मध्य इथं येतो. म्हणजे हा किती झाला 50. त्याचा पुन्हा हाफ गेला तर तो किती झाला 25. मग तिथं ते योग दिसतात आम्हाला. तर वरच्या पार्टमध्ये असेल तुम्हाला बरंच आयुष्य म्हणजे. हा अजून एक प्रश्न, अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न. जसं मी म्हटलं डिफेन्सचे लोक येतात माझ्याकडे, पत्नी येते, आई येते, त्यांच्यासोबत बहीण येते. ते लोक विचारतात सर, वेगळ्या अँगलने विचारतात मला, सर उनकी लाईफलाईन कैसी आहे सर, त्यांची जीवनरेषा बघा बरं. त्यांना ॲक्च्युअलमध्ये डॉक्टर साहेब हे विचारायचं असतं ह्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे. वा, हा प्रश्न इनडायरेक्टली विचारला जातो. खूप कमी लोक डायरेक्ट विचारतात माझं आयुष्य किती राहील सर. हे कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. ज्यांची एवढी आयुष्यरेषा आहे, जशी माझी दिसतोय तुम्हाला, हिचं एज कॅल्क्युलेशन केलं तर ऑलमोस्ट 90 किंवा 100च्या आसपास जाईल बरोबर. पूर्ण हात भरून अशी आयुष्यरेषा असलेल्या व्यक्तीला सुद्धा आम्ही 30, 40, 50 मध्ये जाताना पाहिलेलं आहे. आणि ज्यांची आयुष्यरेषा शॉर्ट 40ची 50ची जर आपण लेंथ काढली तर त्यांना सुद्धा 80, 80, 90 वर्ष जगताना पाहिलेलं आहे. तर ते जे आहे तो सस्पेन्स तिचा आहे, परमेश्वराने त्याच्याकडे ठेवलेला आहे. कधी कोणाचा किती टॉक टाईम कुठपर्यंत द्यायचा तर तिथे त्याचं उत्तर नाही देत आहेत. पामिष्टीमध्ये तर बिलकुल नाही की कोणाचं आयुष्य किती असेल बरोबर. तर हे जीवनरेषेवर आपला टॉपिक होता विवाहाचा. विवाह रेषा इथं दिसून येईल बरोबर. सेकंड टॉपिक, आता तुम्ही रिलेशनचं पण, असं रिलेशन होतात बघा. काहींचे लग्नाच्या अगोदर होतात आणि जे लग्नानंतर होतात. एक रेषा फक्त जीवन रेषेतून येऊन मस्तक रेषेला टच करते व जॉईंट होते दोन्ही ठिकाणी. त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचं अफेअर म्हणा, फ्रेंडशिप म्हणा, एखादं रिलेशनशिप म्हणा, ते त्याच्या जीवनात क्रिएट होताना दिसतं त्या वयामध्ये. जसं आपण एज कॅल्क्युलेट करतो त्यानुसार 20 असेल तर 20, 40 असेल तर 40, 50 असेल तर 50, 30 असेल तर 30, त्या एजमध्ये. बरं, हो. तर ती रिलेशनशिपला या प्रकारे आम्ही कॅल्क्युलेट करतो. हां, म्हणजे इथे घटस्फोट आणि जे आंतरविवाह संबंध त्याच्यात पण हे होतं. नाही, घटस्फोट हा वेगळा कन्सेप्ट आहे. घटस्फोट कसं, ज्यांचे गुरु टिल्टेड, जसं मी बोललो ना, ज्याही लोकांचे गुरु शनीकडे सरकलेले, हा जो पर्वत आहे इकडं सरकलेला, त्यांच्या जीवनामध्ये कौटुंबिक कलह हा दिसून येणार तुम्हाला. स्पेशली महिलांच्या बाबतीत. पुरुष तरी थोडंसं सर्वाईव्ह करतात किंवा थोडंसं इग्नोर करतात, पण महिला ज्यांचेही गुरु टिल्टेड असतील, स्पेशली महिलांसाठी, मुलींसाठी मी सांगतो, ह्या बाजूला सरकलेले असतील, कौटुंबिक जीवनात त्यांच्या कलह असतो. हजबंडशी, लाईफ पार्टनरशी वादविवाद झाल्यानंतर त्यांना कंट्रोल घेता येत नाही. भले 8 दिवसांनी पश्चाताप होईल, अरे छोटी गोष्ट होती, कॉलच नाही उचललं तर काय झालं, कामात असेल, ड्राईव्ह करत असेल, नाही त्यांनी काही गोष्टी समजा लागत असतील घरामधल्या, नाही आणल्या, उद्या आणेल, बिझी असेल, परंतु त्या सिच्युएशनमध्ये त्यांचा राग त्यांना कंट्रोल करता येत नाही. इवन याच्या पुढे अजून एक गोष्ट बोलतो, ज्याही महिलांचे डिवोर्स झालेले 99.99% माझं ऑब्झर्वेशन आहे, त्यांचा गुरु मला खराब दिसलेला आहे, सरकलेला दिसलेला आहे. पूर्ण एवढा बबल जो आहे खालच्या बाजूला किंवा शनीकडे, तर डिवोर्सपर्यंत सुद्धा त्या गोष्टी जाताना दिसतात. ऐकतच नाही त्या महिला, ना वकिलाचं ऐकणार, ना पोलिसाचं ऐकणार, ना मध्यस्थाचं ऐकणार, ना वडीलधारे असतात पॅचअप करण्यासाठी येतात बघा, वडील म्हणा, काका म्हणा, मध्यस्थी करण्यासाठी, ऐकत नाही. त्यांचा 99% जोर असतो की नाही मला नांदायचंच नाही, मला डिवोर्सच पाहिजे. तर ते रिझन इथं दडलेलं असतं, तो डिवोर्स होण्याचा तो योग असतो. प्लस अँगर. आता हे बघा, ही हृदयरेषा अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक. ज्यांची हृदयरेषा अशी वळणदार असते तर ते लोक इमोशनल असतात, भावुक असतात बरोबर. परंतु यातून एक ब्रांच अशी ह्या मंगळाकडे जात असेल, अंतर्गत मंगळाकडे बघा, हृदयरेषेतून अंतर्गत मंगळाकडे, उजवा हात बघायचा आहे, सगळ्यांनी उजवा हात बघायचा आहे, हृदयरेषेतून अंतर्गत मंगळाकडे. अँगर प्रचंड असतो त्या लोकांमध्ये, प्रचंड रागीट असतात ते. एक लाल रंगावाले, किती खरं सांगताय हो. एक लाल रंगवाले, दुसरं मंगळ ज्यांचे स्ट्रॉंग असतात ते, आणि तिसरं ही रागाची रेषा त्यांच्या हातात आहे. असे हे तिन्ही समीकरण आले, यापैकी 2 जरी समीकरण असतील आणि गुरु जर खराब असेल त्या व्यक्तीचा, पुरुष असो महिला असो, हायली चान्सेस असतात डिवोर्स होण्याचे. तिन्ही गोष्टी मारक आहेत ना त्या संबंधांसाठी. एक तर तो रागीट राहणार, दुसरं ॲग्रेसिव्ह असणार, मारझोड करणार,
काही महिला सुद्धा कमी नाही याच्यात, पुरुषांना सुद्धा मारझोड करणाऱ्या महिला आम्ही पाहिलेल्या आहे. पुरुष तर करतातच ऑब्व्हियसली बंद करून. हो ते सुद्धा तिथं दिसून येतं. तर हे फार सेन्सिटिव्ह विषय घटस्फोटाचा, आणि आजकाल खूप प्रमाण वाढले. म्हणून मला विचारायचं, तुम्ही सांगितले हे ॲट्रिब्यूट्स, हे सायन्स सांगितले ज्यांच्यामध्ये डिवोर्स होण्याची कारण असतात. बरं, डिवोर्स हा दोन्हीकडून होतो, म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही, त्याचं भांडणही एका बाजूला होत नाही. जर समजा पुरुषाचा हात असा आहे किंवा महिलेचा हात असा आहे, पण ते डिवोर्स होण्याला कारण दुसरा जो पार्टनर आहे त्याचा सुद्धा हात महत्वाचा असेल ना यावेळी. ऑब्व्हियसली असतो, परंतु कसं होतं आता ह्या केसमध्ये कसं आहे, तुमची एक कार आहे समजा, रोड साईडला तुम्ही उभे, RC आहे, इन्शुरन्स आहे, PUC आहे, प्रॉपर साईडला तुम्ही उभे, पण समोरचं जर येऊन तुम्हाला धडकत असेल, तुमच्या गाडीला धडकत असेल, याला काय आपण म्हणू शकतो, चूक तुमची आहे की त्याची आहे. म्हणून ज्याच्यामध्ये हे 3-4 ॲट्रिब्यूट आहे तो त्या डिवोर्सला कारणीभूत असतो. मग आपण पुरुषांनाही नाव ठेवू शकत नाही, महिलांनाही ठेवू शकत नाही. मी जसं म्हटलो की महिलांचं प्रमाण तर ते आहे, महिला ऐकत नाही, पुरुष थोडेसे सौम्य किंवा थोडंसं त्यांना समजावलं, हे केलं, प्रेशराईज केलं घरच्यांनी म्हणा, मित्रांनी, नातेवाईकांनी, थोडं शांत राहतात. रिलेशन असतं, कारण समाजाचं बरेच जडपणे असतात आपल्याला, अर्निंगचे म्हणा, करिअरचे म्हणा, बऱ्याच समाजात काय होईल बा, तर महिलांमध्ये त्या लेवलचा सेन्स जो आहे ना तो थोडा कमी दिसून येतो. मला पुढचा विचार करत नाही, जर डिवोर्स झाला तर काय होईल, असे साईन्स असल्यावर अजून जास्त. हे साईन, हे जे मी 3-4 साईन बोललो ना, मग तिचं ॲग्रेशन जास्त दिसून येतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे योग आहेत असं थोडक्यात आपण लक्षात घेतलं. मग मी जसं सांगितलं की हात बघून आपण विवाहासंबंधी भाष्य करू शकतो, त्याच्यानंतर घटस्फोट वगैरे हे सगळं इथे दडलेलं आहे. मग पैशा पाण्यांचं पण सगळं इथेच असेल 100%. आता मला साधा एक प्रश्न आहे, म्हणजे समजा मी एक 5 करोडपती लोकांचे हात बघितले, हो, किंवा जे अमीर आहेत, अतिश्रीमंत लोक आहेत, त्यांच्या हातात मला काय कॉमन बघायला मिळेल? हा, पहिली गोष्ट, समृद्ध व्यक्तीचा हात तुम्हाला गुलाबी रंगाचा दिसेल. दूर रंग, तुम्हाला रेषा बघायची गरज नाही, पर्वत, चिन्ह, काय रंग बघा. दुरून जरी तुम्हाला हाय हॅलो केलं ना, हाय डॉक्टर साहेब, गुलाबी हात दिसेल तुम्हाला त्यांचा, तो समृद्धीचा रंग आहे. पैसा त्यांच्या जीवनात येत असतो. दुसरं कॉम्बिनेशन, जेवढे तुम्ही आता करोडपती हा शब्द वापरला, ज्याही व्यक्तीच्या बघा सूर्य पर्वतावरती रिंग फिंगर, अनामिकेच्या खाली या पार्टमध्ये माशाचे चिन्ह तयार होतात. जेवढं मोठं माशाचं चिन्ह, आता माशाचं चिन्ह म्हणजे कसं, जे आपण बालपणी ड्रॉ करायचो ॲज इट इज, त्याला खाली शेपटी असते, वरती तोंड असतं, त्या प्रकारचं जे चिन्ह सूर्यपर्वतावरती तयार होतं, तो व्यक्ती जीवनामध्ये करोडपती, मल्टीमिलियनियर बनतो. एनीहाऊ बनणारच तो. त्याच्या जीवनात अपडाऊन कॉमन मॅन सारखी येणार. जिथं कुठं धनरेषेवर कट असेल, जीवनरेषेवर कट, तिथं अपडाऊन. पण पैसा देणारं एकमेव चिन्ह म्हणजे सूर्यपर्वतावरील माशाचं चिन्ह. हे एकमेव चिन्ह व्यक्तीला करोड. असं जर चिन्ह ज्याच्या हातात आहे तो 100% करोडपती होणार, आणि नसला तरी होईल. चिन्ह येतात, डेव्हलप होतात. काही मी असे माझ्या अनुभवात पाहिलेले 24 वर्षामध्ये, बेसिक अगोदर त्यांचे व्यापार किंवा बेसिक नोकऱ्या छोट्या याच्यावरती, पण जेव्हा ते चिन्ह ॲक्टिवेट होतात किंवा निर्माण होतात, अचानक व्यक्ती जो आहे फायनान्शियल त्याची ग्रोथ होताना दिसते. असे बिल्डर्स डॉक्टर साहेब माझ्या जीवनात आलेले. अगोदर ते दुसऱ्याकडे कामं करायचे, मजुरी करायचे, नोकरी करायचे, पण ज्या वेळेला त्यांच्या हातामध्ये ते साईन डेव्हलप झालं, दुसऱ्याही ज्या काही आता सेक्टर वाईज असतात, जसं डॉक्टर म्हणा, आर्किटेक्ट म्हणा, किंवा बिल्डर म्हणा, कवी, फिल्म, तर ते साईन असतात. तर ते चिन्ह जसं ॲक्टिवेट झालं किंवा निर्माण झालं, त्या व्यक्तीला करोडोची संपत्ती किंवा त्याच्या जीवनामध्ये करोडो रुपये जे आहे ते येताना दिसतात. अल्टिमेटली कर्म तो करतो, असं नाही की घरात बसून येतं, चिन्ह डेव्हलप झालं, आपोआप त्या दिशेने तो मार्गक्रमण करतो आणि त्याच्या जीवनामध्ये समृद्धी वाढताना दिसते. तर हे चिन्ह समृद्धी देणारं चिन्ह असतं. बर, हो हो हो. तर जेवढे तुम्ही म्हटले ना, जेवढे करोडपती किंवा जेवढे समृद्ध व्यक्ती बघाल, प्रत्येकाचा हात चेक करून मी तुम्हाला ते चिन्ह दाखवून देऊ शकतो. असतोच ते चिन्ह, तेच एकमेव चिन्ह आहे की व्यक्तीला त्या लेवलला नेतं. बरोबर, म्हणजे तो योग आहे किंवा त्याला योग तसा तयार पण होतो. हा, नंतरही डेव्हलप होतात ना चिन्ह जे आहेत ना. तीळ येतात हातावरती, चिन्ह हातावरती येतात वेगवेगळे. जसं मी म्हटलो साधारण वेग असतो, जसे चिन्ह त्याच्या हातावरती आले, त्याच्या जीवनामध्ये बदल होताना दिसून येतो, तो समृद्ध होताना दिसून येतो. तसं तीळ पण आहे, तिळांचे पण वेगवेगळे ॲट्रिब्यूट. तीळ पण येतात जातात, हातावरती येतात. जसं मी तिळाचं उदाहरण दिलं, समजा शुक्रावरती जर एखाद्या व्यक्तीचा जर तीळ असेल, डेव्हलप झालेला असेल, तर त्या व्यक्तीला मेल असेल, फिमेलद्वारे त्याची बदनामी होण्याचा योग मिळतो. फिमेल असेल तर मेलद्वारे, पुरुषाद्वारे
त्या महिलेचं नाव खराब होताना दिसतं. केले जाऊ शकतात, आरोप कुठले ना कुठले आरोप केले जातात, कुठले ना कुठले त्याच्या चारित्र्याला लांछन लावलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा कुठलाही दोष नसतो. हे पण एक अजून सेकंड जे आहे, शुक्रावर तीळ असेल. इव्हन अंगठ्यावर सुद्धा मी पाहिलेलं आहे. अंगठा आणि हा एवढा पार्ट आहे ना इथं, अशा तिळांचे वेगवेगळे अट्रिब्यूट आहे. अच्छा, हो हो, वेगवेगळ्या ठिकाणी जे काय आहे तिळांचे अट्रिब्यूट, त्यापैकी आपण एक पार्ट बघितला. हो, तिळाबद्दल बोलूयात आता. वेगवेगळं आता शुक्रावर तीळ असल्यावर हे असं, बाकीच्या ग्रहांवरती आता गुरुवर जर असेल तर गुरुवरचा तीळ म्हणजे घरातले जे वरिष्ठ असतात ते त्या व्यक्तीला टोकत असतात, जे गुरु समान असतात. आजी आजोबा असो, काका मामा असो, आई वडील असो, ते कितीही चांगलं काम करा, इथं जर तीळ असेल, ह्या बोटावरती जरी असेल तर ते व्यक्तीला टोकत. पण हा तीळ आला पाहिजे. येतात काहींचे जन्मजात असतात, काहींचे नंतर येतात, बरोबर. आणि काही दिवसानंतर ब्लर होऊन सुद्धा जाताना मी पाहिलेलं आहे. हळूहळू पुसट होतात, तांबूस रंगाचे होतात आणि निघूनही जातात. तीळ येतात आम्ही पण. हा, तर इथं गुरुचा तीळ जो आहे, गुरुचे जे काही कॅटेगरीचे लोक त्याला टोकत असतात. तुम्ही कितीही चांगलं करा तर तिथं ते हा मायनस पॉईंट. बरोबर. शनिवरचा तीळ हा सुद्धा एक घातक तीळ असतो. याच्याने सुद्धा डिवोर्स किंवा ब्रेकअप होण्याचे जे काही आहे ना ते फळ व्यक्तीच्या जीवनात मिळताना दिसतं. सूर्याचा बोट असो किंवा सूर्याचा पर्वत असो, बदनामी देण्याचं, वेळोवेळी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं नेम फेम जे आहे त्याला इजा पोचण्याचं निगेटिव्ह फळ हाच तीळ देत असतो. आणि बुधावरचा जो तीळ असतो, हा जो बुध पर्वतावर म्हणा किंवा बोटावर म्हणा, त्याचा फार असा निगेटिव्ह इम्पॅक्ट मी पाहिलेला नाहीये. फार असा वरच्या बाजूला जर इथं जर असेल ना तर मग तो व्यक्ती आपल्या बहीण भावांसाठी, भावंडांसाठी ना जीव की प्राण प्रचंड प्रेम करणारा, ज्यांचे असेल बघा, प्रचंडही सांगतो, सिबलिंग्सवर प्रेम करतो त्यांच्यासाठी तो, म्हणजे प्रचंड कुठल्याही लेवलवरती जे आहे ना सपोर्ट करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी ऑलवेज तत्पर असतो. ह्या पार्टमध्ये वरच्या बाजूला जर असेल तर हो, तर तो पॉझिटिव्ह मानतो. अच्छा, हो, हे झालं तिळाबद्दल. हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारायचा होता, बऱ्याच ठिकाणी एक फॅन्टसी आहे लोकांची, हात पाहिल्याच्या नंतर कुणीतरी सांगतं की अरे तुझा तर राजयोग आहे. काय भानगड आहे राजयोग म्हणजे? राजयोग म्हणजे बघा, ऑब्विसली समृद्धीसाठी आमच्याकडे जे लोक आहेत, मॅक्सिमम लोकांचं काय असतं, माझ्या जीवनामध्ये फायनान्शियल ग्रोथ कधी होईल, नोकरी असो, व्यापार असो, कुठले असो, तर ते चिन्ह. योग हा कन्सेप्ट ॲस्ट्रॉलॉजीतून आलेला आहे. वेगवेगळे योग, पामिष्टीमध्ये फक्त ते चिन्ह बघून जसं राजयोग सांगितलं जातं ना, त्याचं हाताचं स्ट्रक्चर, रंग, आकार, बोट, त्याचे पर्वत आणि चिन्ह, स्पेशली चिन्ह, त्याची धनरेषा, जीवनरेषा, हे सगळं कॅल्क्युलेट करून मग त्या व्यक्तीला सांगितलं जातं. म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असा पण प्रश्न आम्हाला विचारला जातो की सर माझा भाग्योदय कधी होणार आहे? अर्थात ऑब्विसली भाग्योदय म्हणजे त्याच्या जीवनामध्ये प्रॉपर्टीज म्हणा, तर तो प्रश्न राजयोग हे त्याच्यावर उत्तर दिलं जातं की सर तुमच्या डॉक्टर साहेब तुमच्या जीवनामध्ये 35 पासून 40 पासून 49 पासून राजयोग तुमचा सुरू होईल. आणि अल्टिमेटली तोच प्रश्न विचारला जातो, भाग्योदय कधी? भाग्योदयाची चिन्ह, हे चिन्ह तर अतिमहत्वाचं आहे फिशचं. त्याचबरोबर तुमची जी जीवनरेषा आहे, जीवनरेषेतून ज्याही कालावधीमध्ये अशा वरती जाणाऱ्या रेषा असतात बघा, हे बघा, याला प्रोग्रेस लाईन म्हणतात. ह्या जेवढ्या उंच, जेवढ्या मोठ्या, जेवढ्या लांब, जेवढ्या डीप आणि जेवढ्या डार्क, त्या एज मध्ये, जसं मी एज म्हटलो इथून तर इथपर्यंत, त्या एज मध्ये प्रोग्रेस लाईन राहील, तिथं तुम्हाला पद, प्रमोशन, इन्क्रीमेंट, बिझनेसमध्ये असाल तर तुम्ही तुमचा बिझनेस वाढवताना दिसाल, नवीन प्रॉपर्टी परचेस करताना दिसाल, कुठली ना कुठली ग्रोथ ह्या रेषा देताना दिसतात. म्हणून यांना प्रोग्रेस लाईन म्हटलं जातं. हो, तर ह्या जेवढ्या जास्त ज्या एज पासून तिथून त्या व्यक्तीचा भाग्योदय होताना दिसतो. अच्छा, पहिलं अट्रिब्यूट. दुसरं, जसे आपले हात युनिक आहे, रेषा बाकीचे काही फिंगरप्रिंट्स युनिक आहे, बरोबर, दुसऱ्याची मॅच होत नाही, तशी धन रेषा सुद्धा प्रत्येक व्यक्तीची युनिक असते. कोणाचीही धनरेषा कोणाशी मॅच होत नाही. तिचे पुस्तकं वाचाल तुम्ही किंवा सर्च कराल तर वेगवेगळ्या ठिकाणाहून तिचा उद्गम असतो. कोणाची चंद्र पर्वतावरून सुरू होते, काहींची जीवनरेषेतून सुरू होते, काहींची मनगटापासून केतूपासून सुरू होते, काहींची मधूनच राहू क्षेत्रातून सुरू होते. तर उद्गम स्थानानुसार वेगवेगळे ॲट्रिब्यूट आहे त्याचे. पण सिम्युलर कोणाचीही नसते, तिच्यात अप डाऊन दिसून येतात. जेव्हा ती चांगली म्हणजे तिच्यात चमक किंवा तिच्यात थर्ड चांगला, तिथं हे माशाचे चिन्ह, ह्या प्रोग्रेस लाईन, त्याच्या हाताचं स्ट्रक्चर, त्याचं फळ त्याला प्रचंड मिळताना दिसतं. आणि जर ती खराब असेल तर त्या लेवलचं फळ मग त्याला मिळताना दिसत नाही त्या कालावधीमध्ये. सपोज एखाद्याची
35 पासून 40 पर्यंत धनरेषा दूषित आहे, आम्ही दूषित सांगितलं वापरतो किंवा वीक म्हणू आपण त्याला. त्या कालावधीमध्ये मग जेमतेम त्याचं चालेल, त्याला ते सॅटिस्फॅक्शनच येणार नाही. पहिले त्याला वडिलोपार्जित मिळालेलं असेल किंवा 35च्या अगोदर त्यांनी कमावून ठेवलेलं असेल तर ती सॅटिस्फॅक्शन येणार नाही. कारण यार मी अगोदर तर 10 लाख कमवायचो, 20 लाख कमवायचो, पण ह्या 2-4 वर्षात काय झालंय, माझं सेव्हिंग होत नाहीये, मी त्या रिचिंग पॉईंटला जात नाहीये, 2-3 लाखच कमवतोय. तर ती फिलिंग त्याला जी आहे ना त्या 4-5 वर्षात येते. पण जशी त्याची धनरेषा स्ट्रॉंग होईल आणि जर अगोदरच्या पेक्षा जर अजून चांगली असेल, ऑब्व्हियसली तो पहिल्यापेक्षा जास्त अर्निंग करताना दिसतो. तिचं पण ते बघून पण लोक जे आहे ना राजयोग जे आहे सांगताना दिसतात किंवा आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर ही धनरेषा प्रत्येकाची वेगवेगळी असते, बरोबर. हा, तिचे उद्गम स्थान चंद्राहून असेल, ऑब्व्हियसली व्यक्ती जन्मस्थळापासून दूर डेव्हलपमेंट म्हणा किंवा सेटलमेंट होताना दिसतं त्याचं, चंद्रावरून जर निघत असेल. जीवनरेषेतून निघत असेल, ही जी जीवनरेषा आहे तिथून धनरेषा जर जात असेल तर मग तो व्यक्ती एक लढवय्या असतो, स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या हिमतीवर निर्माण करणारा असतो. त्याला कुठूनही जीवनात सपोर्ट मिळताना दिसत नाही, ना नातेवाईकांकडून, ना मित्रांकडून, ना कुटुंबाकडून, पण तो स्वतः लढवय्या असतो, संघर्ष करतो, पण संघर्षातून आपलं साम्राज्य निर्माण करतो, बरोबर. ज्याची ह्या मनगटापासून केतूपासून त्याचा खात्यापित्या घरामध्ये जन्म होतो. बेसिक गोष्टी सगळ्या, शिक्षण असो, त्याचं बाकीच्या गोष्टी असो, सगळं प्रॉपर झालं दिसतं. सोन्याचा चमचा तर नाही म्हणता येणार त्याला, पण बेसिक नीड जे आहे, शिक्षण, बाकीच्या गोष्टी, त्याच्या हॉबीज असेल, जे काही सगळं, तो त्याला इझिली प्राप्त होताना दिसतं. अल्टिमेटली जसे त्याचे अपडाऊन असतील पुढच्या जनरेशनचे, अर्थात जसे चिन्ह, तसं त्याला मॅच्युरिटी 18, 20, 22 नंतर वयाच्या त्याला ते फळ मिळताना दिसतं. हो. तर हे सगळं राजयोगाचं कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन, हे 3-4 कॉम्बिनेशन बघावे लागतात आणि प्रोग्रेसला ठरतं की राजयोग आहे की नाही, किंवा जे जास्तीत जास्त आपण बाहेर ऐकायला मिळतो की आता तुझा राजयोग आहे, आता तुझं भाग्योदय होणार आहे. असं लॉटरी लागण्याचा काय योग असतो एखादा? हा, लॉटरीचे जे सिम्पटम्स आहे, तर लॉटरी म्हटल्यानंतर काय, किंवा लॉटरी, सट्टा, गॅमलिंग, आता जे कन्सेप्ट आता तुम्ही बघत असाल ड्रीम 11 मध्ये किंवा ऑनलाईन मध्ये 1 करोड जिंकला, 2 करोड जिंकला, KBC सारखे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये करोड रुपये जिंकला, तर त्या व्यक्तीच्या राहू क्षेत्रामध्ये जीवनामध्ये अचानक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टी घडून आणणारा ग्रह म्हणजे राहू. अचानक. तर ह्या क्षेत्रामध्ये, राहू क्षेत्रामध्ये त्याच्या एक स्टार असतो. स्टार म्हणजे कोणता? जो आपण बालपणी ड्रॉ करायचो तो स्टार नाही. 3 रेषा एका पॉइंट वरती कट करतात, 3 रेषा, त्यातून स्टार. 3ही असू शकतात, 4ही असू शकतात, पण त्या एका ठिकाणी कट करून तो स्टार निर्माण होतो. त्याला अचानक धन लाभ होताना दिसतो. तो लॉटरीच्या मार्फत होऊ शकतो. अचानक कुठून संपत्ती, जुन्या काळात तुम्ही ऐकलेलं असेल बघा, उत्खननामध्ये काही लोकांना भेटलं, सोनं भेटलं, काही मटके भेटले, नवीन घर बांधता पाया खोदताना, शेतीमध्ये नांगरताना काही जरी नांगर अडवला, असे किस्से किंवा असं पिक्चरमध्ये तुम्ही बरीच बघितलं असेल, रिअल लाईफ मध्ये आजही घडताना दिसतं. अचानक जे काही ग्रामीण क्षेत्रातले जो काही गावं आहे किंवा काही हवेल्या, काही वाडे आहे, उत्खनन होतं तिथं, त्यावेळी बँकिंग वगैरे हा कन्सेप्ट नसायचा. म्हणजे काढून असेल तर त्या व्यक्तीला ते मिळताना दिसतं, अचानक धन लाभ मिळताना दिसतो. हो, स्टार. आता मी माझ्या क्षेत्राकडे येतो. बरीच असे पेशंट्स आहेत, म्हणजे एखादी आई तिच्या बाळाला घेऊन येते आणि सांगते ह्या सतत आजारी पडतो, आणि आम्ही त्याचे रिपोर्ट्स वगैरे करतो. मोठा व्यक्ती असेल, हे असेल, बऱ्याचदा ते सतत आजारी पडतात. एक तर सतत आजारी असतात, किंवा असा दुर्धर आजार होतो त्याला की तो कमीत कमी 10 डॉक्टर बदलतो तरी त्याचा तो आजार नीट होत नाही. याची पण काही रेषा असते, मानसिक किंवा शारीरिक आजार. अगदी बरोबर. आता डॉक्टर आहात म्हणून नाही, क्युरिओसिटी विचारतोय, म्हणून तुम्ही हे 2 शब्द वापरले, मानसिक आणि शारीरिक. शारीरिक जर व्याधी बघायची त्या व्यक्तीची तर जीवनरेषेवरती जेव्हाही राहू रेषा त्या व्यक्तीला कट करणार, जीवन रेषा आहे एक आडवी रेषा कट करणारी असते, ती रेषा आली किंवा तिचं कट करत असेल त्यावेळेला त्या व्यक्तीला हेल्थशी रिलेटेड अडचणी दिसून येतात. म्हणजे तब्येत खराब होताना दिसते. मेंटली पण, माइंड लाईन वरती पण ते दिसून येतं. माइंड लाईनला सुद्धा कट करणाऱ्या रेषा असतात, तेव्हा तो मेंटली डिस्टर्ब होताना दिसतो, बरोबर. प्लस इथं सुद्धा, कारण राहू म्हणजे आता तुम्ही नवग्रहांचं बघितलं असेल, जसं अमृत मंथनाचं जर तुम्ही जर स्टोरी ऐकलेली असेल, वाचलेली असेल, तर ते दानव होता, राक्षस होता. तो भेस बदलून किंवा रूप जे काही बदलून
देवताच्या लाईनीत जाऊन बसला प्यायला, नंतर त्याचा जे काही आहे शिरच्छेद केला, मग मुंडकं झालं राहू, शरीर झालं केतू. तो राहू माइंडवर वार करतो, माइंडवर वार करतो. ज्यालाही राहू रेषेचा कट असेल पहिले तो भ्रमित होणार, निगेटिव्ह निर्णय घेणार. एखादा डॉक्टर असेल ना, चांगली प्रॅक्टिस चालू असेल, सगळं त्याचं असेल ना, तो बिझनेसमध्ये घुसणार. एखादा जॉब करणारा सोडून देणार, व्यापारात जाणार. एखादा बिझनेसमॅन आहे ना, त्याचं काहीतरी त्याच्या जीवनामध्ये आहे ना, कंपन्या बंद पडणार, फॅक्टरीज जे आहे किंवा फायनान्शियल लॉसेस जातील, युनियन त्याच्या अगेन्स्ट जाईल. ज्या लोकांना 10-20 वर्ष सांभाळलं ना, ते लोक त्याच्या अगेन्स्ट जातील. त्याचं मेंटल स्ट्रेस जो आहे ना, तो राहू रेषा वाढवताना दिसते. पहिलं ॲट्रिब्यूट. ती पण मानसिक हेल्थ जी आहे ती खराब करताना दिसते. प्लस ज्याही लोकांचे अपघात होतात, ज्याही लोकांच्या सर्जरी होतात, तुमच्याकडे असे बरेचसे पेशंट येत असतील, तुम्हाला एज कॅल्क्युलेशन हा कन्सेप्ट नाही माहिती, पण त्याच्या जीवन रेषेवरती कट असतो. तर त्या व्यक्तीचा अपघात होताना दिसतो, सर्जरी होताना दिसते. मेंटल स्ट्रेस, ऑब्विसली ज्याचाही सर्जरी होणार आहे, अपघात होणार, त्याचा स्ट्रेस वाढलेलाच असतो, मेंटली तो डिस्टर्ब असतो आणि हेल्थ पण खराब. प्लस फायनान्शियल पण लॉस त्याला होताना दिसतो. बिलं भरावं लागतात हॉस्पिटलचे. असेल फायनान्शियल परिस्थिती तर तो त्याला ती जाणीव होत नाही, पण जर नसेल तर खूप स्ट्रेस, इकडून घ्या तिकडून घ्या, नातेवाईक काहीतरी जे आहे त्याच्या कुटुंबाला म्हणा, त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला सुद्धा मेंटल स्ट्रेस सहन करावा लागतो. तर राहू रेषा ही एक निगेटिव्ह साईन आहे. ज्याही व्यक्तीला कट असेल तर पहिलं सिम्पटम तो भ्रमित होणार, चुकीचे निर्णय घेणार, ऐकणारच नाही कोणाच. किती समजून सांगितलं अरे बाबा हे चुकीचं आहे तुझ्यासाठी, तो ते निर्णय घेणारच. जॉब सोडून देणार किंवा बिझनेस करणार, बिझनेसमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार, तिथं त्याला फायनान्शियल लॉस जाणार. अपघात, सर्जरी हेही सिम्पटम्स आहे. इव्हन त्या कालावधीत मी डिवोर्स सुद्धा होताना पाहिलेलं आहे बरं का, कारण भ्रमित करतो. निर्णयामुळे काही अजून एक ॲट्रिब्यूट, जर गुरु पण खराब असेल, राहू रेषेचाही कट असेल आणि अँगरही असेल, तर त्या समीकरणामध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे ते लोक निर्णय चुकीचा घेतात, डिवोर्स घेताना दिसतात. बरोबर. तर हे राहू रेषेचे कट हे फिजिकल आणि मेंटल दोन्हीही स्ट्रेस देताना दिसून येतात. बरोबर. हो. आता याच्यात काय, मला पुढचा जो प्रश्न विचारायचा होता की काही लोक म्हणजे अर्थातच एखाद्या माणसाच्या जवळ गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येतं याचा काहीतरी वेगळा ऑर आहे. हो. म्हणजे तो काहीतरी त्याच्यात ताकद आहे, दैवी आहे, मी उगीच आकर्षित होतोय किंवा हे फार पॉवरफुल आहे. अशा बऱ्याच साधू संत त्यांच्या काही अंगात काहीतरी दैवी शक्ती असते अशा पद्धतीचं. मग हे सुद्धा रेषेशी निगडीत आहे की काय, म्हणजे चिन्हांशी निगडीत आहे गोष्ट. बर. तुम्ही बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये काही मंदिरं असतात, काही दर्गा असतात, काही स्पेशल पूजेचे ठिकाणं असतात, किंवा घरूनही बरेचसे लोक काही आहेत. कोणाला नजरबाधा झाली, कोणाला भूतबाधा झाली, कोणाला तावीज देणं, कोणाचा चेहरा बघणं, किंवा काही लोक मी असेही पाहिलेले घराची माती, शेतीतली माती, कंपनीतली माती त्यांच्याकडे घेऊन जातात. मग ते अडचणी सांगतात त्यांना एक दैवी शक्ती असते बघा. किंवा समोर व्यक्ती जरी आला, त्याचा फोटो जरी असेल, असे काही लोक आहेत की ते त्याचं प्रिडिक्शन देतात की याच्या व्यक्तीच्या जीवनात जे काही प्लस आहे, मायनस आहे किंवा अडचणी आहे त्या सांगतात. त्याचे सोल्युशन पण काही लोक सांगताना दिसतात. तर ते जे चिन्ह आहे, हे जे आहे आपली मध्यमा, शनीचं बोट, याच्या खाली हा शनी पर्वत असतो आणि शनी पर्वतावरती त्या व्यक्तीच्या माशाचं चिन्ह असतं. तर त्यांना तो सेन्स असतो, तो एक सिक्स सेन्स म्हणू शकतो आपण, एक दैवी शक्ती म्हणू शकतो, त्यांच्यामध्ये ते असतं. ते बरोबर स्वतःविषयी त्यांना कळत नाही, हा एक मायनस पॉईंट असतो. कितीतरी मी एक्सपिरियन्स घेतला आहे त्या गोष्टीचा. काही दर्गा किंवा जे काही असे लोक बघणारे आहे ना, त्यांच्याविषयी त्यांना कळत नाही, पण समोरचा फोटो दाखवा किंवा ती व्यक्ती जर असेल ना, 2-3 गोष्टी ते इतके परफेक्ट प्रिडिक्ट करतात की आपण शॉक होऊन जातो. यात मी काही निरक्षर लोक सुद्धा पाहिलेले, ज्यांना निरक्षर काहीच नाही त्यांना, पण व्यक्ती समोर बसली, हवा वगैरे कन्सेप्ट पाहिले असतील तुम्ही, देवाची हवा येते, माता येते, ही देवाचं वारा येतो, तर तो कन्सेप्ट सुद्धा त्या लोकांच्या शनी पर्वतावरती हे चिन्ह असतात. त्याच्यात नाटक खूप आहेत ना. हा, श्रद्धा अंधश्रद्धा असा 2 कन्सेप्ट आहे. आता नाटकं करणारे हे ते जे आहे तो वेगळा कन्सेप्ट झाला. बरोबर. त्यांचं किती प्रिडिक्शन सत्य होतं नाही होतं ते लोकांना माहिती, पण ज्याही व्यक्तीच्या हातात असेल त्याचे प्रिडिक्शन ॲक्युरेट जाताना दिसतात. ॲक्युरेट तो जे सांगेल ना तशा जीवनात अडचणी ओळखतात किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर सोल्युशन ते देताना दिसतात. तर ते चिन्हच आहे दैवी शक्ती प्रदान करणार. अच्छा. हा, ते माशाचं चिन्ह असतं.
बरोबर. हो, तर ते दैवी शक्तीविषय. हो. आता आपण जसं पहिल्यापासून आत्तापर्यंत ऐकलं की या रेषेमुळे, या चिन्हामुळे असं होतं. जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये की एखादा ग्रह तुमच्या कुंडलीच्या या स्थानामध्ये आल्याच्या नंतर तुमचं भाग्योदय होतो किंवा भाग्य बदलतं, दिवस चांगले येतात किंवा वाईट येतात असं सांगितलं जातं. हो. जर समजा आपण त्याला हस्तरेषेसोबत जोडायचं ठरवलं, ही रेषा आयुष्यभर सेम असते की बदलतात? मग ते रंग असो, तुमचं हाताची साईज असो, मग ते सगळ्याच गोष्टी रेषा बदलतात का, चिन्ह बदलतात का, हा माझा प्रश्न. फार असं काही चेंज रेषांमध्ये येत नाही. हां. फार मोठा बदल असा काही रेषांमध्ये होत नाही. छोटा मोठा बदल होताना दिसतो. चिन्ह मात्र येतात. जसे तीळ येतात जातात मी म्हटलं, तसे चिन्ह डेव्हलप होताना मी पाहिलेलं आहे. माझा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये, जसं मी अगोदरही म्हटलो, ते सामान्य असतात. काही तरुण तुम्ही बघितले असतील 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत बेसिक दिसून येतात तुम्हाला. पण अचानक तुम्हाला IAS, IPS, MPSC थ्रू किंवा काहीतरी मोठा बिझनेस सुरू करताना 22, 25, 30, 35 मध्ये ना चेंज त्यांच्यात दिसून येतो. तर त्यांच्या धनरेषेवरती ती पॉझिटिव्हिटी वाढलेली असते. चिन्ह त्याच्या हातामध्ये ते त्या टाईपचे आलेले असतात, म्हणून ते त्यांना त्या प्रकारचं सक्सेस, त्या प्रकारचा ग्रोथ मिळताना दिसतो. तर हे पहिलं लक्षण असतं. प्लस प्रोग्रेस लाईन, ज्या कालावधीत प्रोग्रेस लाईन असेल ऑब्व्हियसली त्याला प्रोग्रेस मिळणारच आहे. मी बघतो काही लोकांच्या सुरुवातीला खूप कमी प्रोग्रेस लाईन असतात, ते ॲव्हरेज असतात. याच्या उलट जे कमी वयात अधिकारी होतात किंवा सक्सेसफुल होतात, आता तुम्ही बघा सध्याचे याच्यात छोटे छोटे काय म्हणतात त्याला, व्यापारी, बिझनेसमॅन 20, 22, 24 वर्षाचे करोड रुपयाचे व्यापार करतात. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रोग्रेस लाईन मोठ्या असतात. आणि अधिकारी सुद्धा जसं NDA थ्रू, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, UPSC, MPSC 22, 24, 28, 30 वर्षाच्या आत मोठ्या पदावरती ते लोक विराजमान असतात. तर त्यांच्याही प्रोग्रेस लाईन मोठ्या असतात. प्लस माशाचं चिन्ह, हे चिन्ह कन्फर्म त्यांच्या हातावरती असतं. मग त्यांना ती ग्रोथ पण मिळते, फायनान्शियली म्हणा किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रोग्रेस आहे त्या लाईन्स असल्यामुळे ते कॉम्बिनेशन. थोडक्यात परिस्थितीनुसार किंवा योगानुसार त्या लाईन्स थोड्या बहुत चेंज होतात किंवा चिन्ह तयार होतात. फार कमी बदल रेषांमध्ये होतो. फार कमी डेव्हलप होताना दिसतात. मी काही लोक असेही पाहिलेले आहेत, सूर्यरेषा तिला खूप महत्व दिलं जातं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण. याच्यात सूर्यरेषा जर स्ट्रॉंग असेल, मोठा राजयोग होईल, तो अधिकारी होईल किंवा व्यापारी होईल किंवा राजकारणी होईल. पण तसं नसतो. जर चांगली सूर्यरेषा असेल तर त्याच्या जीवनामध्ये कम्फर्टेबल इन्कम येत असते, पैसा त्याच्या जीवनात येत असतो. आणि काही लोकांना मी पाहिलेले की सूर्यरेषा त्यांची अतिशय वीक किंवा नव्हती, पण जसेही ते रेमेडीकडे आपण जाणार आहोत, जसेही ते उपाय सुरू केले त्यांनी सूर्याचे, तर त्यांच्या जीवनामध्ये सूर्यरेषा डेव्हलप होताना मी पाहिलेली आहे. तर हा सुद्धा एक कन्सेप्ट आहे की जसं आपलं कर्म, अल्टिमेटली आपलं जे काही साधू संतांनी म्हणा, पूर्वजांनी कर्मावरती जोर दिलेला आहे. तुम्ही कर्म करा. जे काही पोलीस भरतीत जायचं तर पहिले फिजिकल फिटनेस त्याचा चांगला पाहिजे, रिटर्न त्याला अभ्यास पण करणं गरजेचं. तसं सूर्यरेषा जर तुम्हाला चांगली आणि जर डेव्हलप करायची आहे तर ते उपाय तुम्ही कराल तर तिथं ती डेव्हलप होताना दिसते. तिच्यामध्ये थ्रेड, तिच्यात चमक येताना दिसते. तर प्रत्येक रेषांचे, प्रत्येक ग्रहांचे वेगवेगळे उपाय असतात, तर त्यांना आपण डेव्हलप करू शकतो. निगेटिव्हिटी जी आहे ती कमी करू शकतो. 100% निगेटिव्हिटी कमी करण्याचा विषय. आणि आता आपण थोडं पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय, पण जे आपल्या प्रेक्षकांना पाहिजे ते आपण देणं फार गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण फक्त प्रॉब्लेम्स किंवा जे आहे त्याच्याबद्दल बोललो, तर काही गोष्टी आहेत त्याला काही प्रमाणात का होईना सोल्युशन्स असतील, ज्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये रेमेडी म्हणता, आम्ही पण रेमेडीज म्हणतो, मेडिसिन म्हणतो. तर याच्यात 2-3 गोष्टींसाठी आपण मेडिसिन पाहूयात. सर्वात सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम जो मला वाटतो तो वैवाहिक संबंधाचा. वैवाहिक जीवनामध्ये लोक त्यांच्या आयुष्यामध्ये खुश नाहीत. खूप कमी आहेत जे खुश आहेत, आणि खुश दाखवत असतील तरी ते खुश नाहीत, असं एक थोडासा अभ्यास आहे. मग याच्यातून आता तुम्ही सांगितलं की हे सायन्स असल्याच्या नंतर घटस्फोटाचे चान्सेस खूप जास्त असतात. अशा लोकांना काय रेमेडी सांगतो आपण? पहिली गोष्ट, आपण गुरुचे उपाय त्यांना सजेस्ट करतो. जसं की ज्यांचाही गुरु टिल्टेड आहे किंवा तो दूषित आपण मानला जातो, तो कुठल्या ना कुठल्या गुरुशी त्यांनी कनेक्ट होणं गरजेचं असतं. गुरु सुधारायचा म्हणजे काय करायचं, त्या ग्रहाचं जर बळ वाढवायचं म्हणजे काय करायचं. जे गुरु असेल, आता आपल्या हिंदू कल्चरनुसार साईबाबा आहे, स्वामी समर्थ आहे, दत्त महाराज आहे, गजानन महाराज आहे, नाथ महाराज, असे गुरूंच्या भरपूर कॅटेगरी आहे. भरपूर कम्युनिटीनुसार चेंज होतात त्या. बरोबर. जो गुरु ज्यांच्यामध्ये तुम्हाला विश्वास असेल त्याची सेवा करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. पहिलं त्याचं नित्य नियमाने दर्शन घेणं गरजेचं आहे. त्याचा कुठला मंत्र असेल, बरेचसे लोक गुरुमंत्रही घेतात बघा. बरोबर. तर किंवा
कॉमन गुरु मंत्र येतो, ओम गुरुवे नमः, सगळ्या गुरूंना लागू होतो तो. त्या मंत्राचं चॅन्टिंग करणं. तिसरी आणि अतिमहत्वाची गोष्ट, त्या गुरुचं दान करणं. गुरुग्रहाचं जे काही दान आहे, जनरली पिवळ्या वस्तू, गुरूंचं सगळं पिवळं दिसून येईल बघा तुम्हाला. जेवढे मी नावं घेतले, इव्हन खंडराव महाराजांचं सुद्धा, जे जुरले जात भंडारा उधळतात, त्यांचे कपडे म्हणा, सगळ्या काही गोष्टी पिवळं अन्न, एक तर गाईला म्हणा किंवा जे नीडी पर्सन आहे, अंध अपंग गरीब, त्या लोकांना डोनेट करणं. त्याच्याने तो ग्रह ऊर्जावान होताना दिसतो, निगेटिव्हिटी कमी होताना दिसते. असा माझा हा मागच्या 23 ते 24 वर्षाचा अनुभव आहे. 100% तिथं करण्याकडे भर देणं गरजेचं आहे. गुरुचं दर्शन, गुरुचं दान, गुरुचा मंत्र व्यक्तीला त्या गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी पासून हळूहळू हात दूर नेताना दिसून येतो गुरुवरती. बरोबर. शनीचा अजून एक ॲट्रिब्यूट सांगायचं राहिलं. आपण फ्लॅट बघितला, हलकासा पुढे आलेला बघितला, दोन्ही ॲट्रिब्यूट. पण तो जर टिल्टेड असेल सूर्याकडे जर टिल्टेड असेल तर असे लोक सुद्धा आहे ना लेझी असतात. सकाळी झोपेतून उठण्याचा त्यांना कंटाळा दिसून येतो. प्रचंड लेझी असतात, त्यांना म्हणजे इच्छा होत नाही किंवा एकदम जड अंतकरणाने उठताना दिसतात झोपेतून ते. तर मग अशा लोकांनी सूर्य बलवान करण्यासाठी हनुमान चालीसा. शनी आहे त्यांचा टिल्टेड, सूर्य खराब नाही आहे त्यांचा शनी टिल्टेड आहे. मग हनुमान चालीसा ते लोक करतात. त्यांच्या कुटुंबात जरी कोणी करत असेल ना, तर तो लिथार्जिकनेस कमी होताना दिसतो. स्पेशली मी त्या व्यक्तीला सजेस्ट करतो, बाबा तुम्ही हनुमंताचं दर्शन घ्या, हनुमान चालीसा वाचा, ऐका, त्याच्याने तुम्हाला एनर्जी वाढताना दिसेल. आणि त्या लोकांचे फीडबॅक पण येतात की हो सर, जसं तुम्ही सजेस्ट केलं, हनुमान चालीसामध्ये प्रचंड पावर आहे सर, प्रचंड पावर आहे. तर तिथं तो व्यक्ती जर वाचत असेल किंवा ऐकत असेल घरात, तो एनर्जेटिक होतोच. हा एक वास्तूचे दोष सुद्धा कमी होतात. ती वास्तू एनर्जेटिक होते. बाकीचेही फॅमिली मेंबर जे आहे त्यांच्यामध्ये ऊर्जा आणि मॉर्निंग शेड्यूल त्यांचं ना एकदम प्रसन्न आणि फ्रेश सुरू होताना दिसतं. तर ते शनीचा उपाय. सूर्याचा निगेटिव्ह पॉईंट काय? दबलेला सूर्य जर दबलेला आहे तर त्या व्यक्तीने सूर्यदर्शन करणं गरजेचं आहे. जे काही आपल्या सनातन धार्मिक जे काही आपल्या हिंदू कल्चरनुसार कॉमन गोष्ट आहे ती, पण आता दिवसेंदिवस तो कन्सेप्ट जो आहे ना हळूहळू कमी होत गेलेला आहे. आणि संस्कृतीमध्ये ते अजून थोडं कमी ऑकवर्डनेस. कुठं जल अर्पण करणार? खालच्या अंगावरती सूर्य दिसत नाही. एक तर सूर्य दिसत नाही, दुसरं ते अर्पण कुठं करणार, हा पण एक प्रॉब्लेम असतो. तर अशा लोकांनी जे आहे सूर्याचं दर्शन घेणे. दुसरं ऍटलिस्ट 10-15-20 मिनिटं सनबाथ, म्हणजे शरीरावरती सूर्याची किरण येणं गरजेचं आहे. हा पण एक रेमेडीचा पार्ट आहे. वेगवेगळ्या कम्युनिटीच्या लोकांना मी त्यानुसार देत असतो. प्रत्येक जण जेल अर्पण नाही करू शकत ऍज पर कम्युनिटी. सरळ सनबाथ. तुम्ही ब्रेकफास्ट किंवा न्यूजपेपर वाचत असाल, चहा कॉफी घेत असाल, तर ते सूर्याच्या प्रकाशाखाली जिथं तुमच्या घरात उजेड येत असेल तिथं बसून करावं. तर सूर्याचं दर्शन हिंदू व्यक्तीसाठी सूर्याचे जल अर्पण करणे, आंब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करायचं, अर्ध्या आपण त्याला म्हणतो. तिसरी गोष्ट सूर्यमंत्राचं चॅन्टिंग. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः. जो तुम्हाला आवडेल, जो तिन्ही सोपेच मंत्र आहे, तर तो मंत्र करणं गरजेचं. त्याच्याने त्याच्या जीवनातला सूर्य बलवान होताना दिसतो. तर हे 3 गोष्टी. त्याचा बुध दबलेला आहे, वक्तृत्वामध्ये, वाणिज्य, फायनान्स, त्याची समज त्याला कमी आहे किंवा मनातल्या गोष्टी बोलता येत नाही, त्या लोकांसाठी तुळशीची सेवा, तुळशीचे दर्शन, सरळ जे आहे तुळशीचे दर्शन घेणे, तुळशीला जल अर्पण करणे. इव्हन बुद्धीची देवता गणपतीची सेवा करणे, गणपतीचं दर्शन घेणे, गणपतीची आरती करणे, जे तुम्हाला पॉसिबल होईल. यापैकी जसंही तो व्यक्ती सुरुवात करतो तर त्याचे ग्रहांचे दोष म्हणा किंवा त्याची विकनेस म्हणा, दूषितता हळूहळू कमी होताना. तर हे झाले 4 ग्रह. मंगळ जर वीक असतील, दबलेले, एनर्जीच नाही, एनर्जीचा कारक कोण आहे? हनुमान. एनर्जीचे कारक. त्यांना सुद्धा मी हनुमंताची सेवा करायला सांगतो. एनर्जी त्यांच्या शरीरामध्ये, त्यांची इम्युनिटी बूस्ट होते. खास करून मंगळवारी पूजा करायला सांगतात. मंगळवारी जनरली हनुमंताचं दर्शन म्हणा, तिथं जाऊन मारुती स्तोत्र म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, तर असे उपाय तिथं काम करतात मंगळासाठी. शुक्र दूषित असेल, फ्लॅट असेल, दबलेला असेल, लक्झरी कमी असेल, त्याला राहणीमान त्याचं प्रॉपर नसेल, तर त्याला आपण शुक्र दूषित म्हणतो. तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे? पांढऱ्या कुठल्या ना कुठल्या वस्तूचं, एकतर लक्ष्मी मातेचं दर्शन घेणं गरजेचं आहे. अर्थात लक्झरीची कारक आहे लक्ष्मी माता, तर लक्ष्मीची सेवा, प्लस कुठलं ना कुठलं गोड खाद्य, जसं साखर आहे, गोड भात आहे, खडीसाखर आहे,
पूर्वी बघा तुम्ही यात्रांमध्ये, मंदिर, सगळ्या ठिकाणी हे जे आहे ना डोनेशन दिलं जायचं किंवा प्रसाद दिला जायचा, तर त्या व्यक्तीने तसं डोनेशन देणं गरजेचं आहे, तो ग्रह मजबूत होण्यासाठी. तर ग्रहांचे जे आहे दर्शन असतात, त्या रिलेटेड देवतेशी मंत्र असतात, त्या ग्रहाशी त्या देवतेशी रिलेटेड त्याचे दान असतात. तर ह्या गोष्टीने जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी वाढताना दिसते त्या व्यक्तीच्या. या प्रकारचे उपाय करणं गरजेचं आहे. बरोबर. हा अजून एक अति महत्वाचा टॉपिक तो म्हणजे राहू रेषेविषयी आपण बोललो. राहू रेषा कट करते बघा. 99% लोक आमच्याकडे येण्याचं कारण जे असतं कुठल्याही ऍस्ट्रॉलॉजरकडे जाण्याचं, राहू रेषेचा कट. काहीतरी गडबड त्याच्या जीवनात झालेली असते, मेंटली, फिजिकली, हेल्थ, फायनान्शियली, कुठलं रिलेशनचं पण आपण बोललो. तशी तर राहू रेषेच्या कटमध्ये व्यक्ती हा कुठला ना कुठला जो काय आहे ऑकल्ट सायन्स मधला किंवा यातला व्यक्ती शोधत असतो काहीतरी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळावी. तर राहूचे उपाय म्हणजे त्या कालावधीमध्ये जेव्हाही राहूचे सिम्पटम्स जाणवतील, त्याचे निर्णय चुकतील, त्याचं इरिटेशन वाढेल, त्याच्या माइंडवरती दबाव वाढेल, त्याची निर्णय क्षमता कमी होईल, आर्थिक म्हणा, मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, कुठल्या ना कुठले डिस्टर्बन्स क्रिएट होतील. त्यावेळेला व्यक्तीने स्ट्रीट डॉग, हटके कुत्रे जे असतात त्यांना जेवण देणे, त्यांची सेवा करणे, ह्या 2 गोष्टी आणि राहूचा मंत्र जाप ही तिसरी गोष्ट, हे अतिशय गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होताना दिसतो. आणि राहूमुळे खूप अफेक्ट होतो लाईफवर. म्हणजे जर आता राहूवर स्पेशली सांगायचं झालं तर आपण या चर्चा केल्या की राहू रेषेचा कट आला तर त्याचं अपघात होणार, सर्जरी होणार, फायनान्शियल लॉस होणार. परंतु ऍज पर वास्तू सुद्धा गडबडी होताना दिसतात त्या व्यक्तीच्या जीवनात. प्रेक्षक 110% कमेंट्स करणार याच्यावरती. ज्या ज्या व्यक्तीच्या राहू रेषेच्या कालावधीमध्ये त्याच्या घरामध्ये इलेक्ट्रिक उपकरणं खराब होताना दिसतात, तसा AC खराब होईल, थोडक्यात फ्रीज खराब होईल, वॉशिंग मशीन खराब होईल, कुठल्या ना कुठल्या इलेक्ट्रिक, इव्हन गाड्या सुद्धा, कार असतात, बाईक असतात, काम त्या कालावधीमध्ये खराब होताना दिसतात किंवा त्यांचे अपघात होताना दिसतात. हा तर हे एक दुसरं राहूचं सिम्पटम्स आहे. आणि घरातले नळ जे असतात ते लिकेज होताना सुरू होतात. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांचे राहू दोष, नळ टपकायला लागतात, पाणी गळायला लागतं त्याच्यातून, त्यांचे टॉयलेट बाथरूम चोकअप होताना दिसतील तुम्हाला, काहीतरी अडचणी येतात तिथं. तर राहू त्या व्यक्तीच्या जीवनात दूषित आहे, एक क्लिअर कट सिम्पटम्स तिथं दिसून येतात. त्यांनी आपला राहू स्ट्रॉंग केला पाहिजे. राहूचे उपाय, ती रेमेडी केली पाहिजे, अतिशय गरजेची. सर खूपच सुंदर. आतापर्यंत तुम्ही जितकं काही पामिस्ट्रीबद्दल बोललात ते लिटरली मी स्वतःचा हात पाहतोय, मध्ये मध्ये प्रश्न विसरतोय, एवढा तो एंगेजिंग आहे. प्रेक्षकांसाठी तो याहून सुद्धा एंगेजिंग असणार आहे. आत्ता इतकं सगळं पामिस्ट्रीच्या बद्दल बोलल्याच्या नंतर ज्याच्यातल्या काही शंका कुशंका घेणारे लोक असतात, शास्त्राला आपल्याकडे फार महत्त्व दिलं जात नाही, त्याला अवडंबर मानलं जातं किंवा अंधश्रद्धा मानली जाते. त्याच्यातूनच फार लोक आहेत की म्हणजे एक फार मोठे शायर आहेत गालिब, त्यांचा शेर आहे की हाथों की लकीरों पे मत जाओ गालिब, तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. मग अशा लोकांना तुमचं काय उत्तर आहे की ज्यांना समजा तुम्ही सांगितलं की पामिस्ट्रीमध्ये हे सगळे हातावरती तुमचे सगळे योग आहेत, त्यांच्या हात नाहीत, त्यांचं काय, त्यांच्या हातच नाही, त्यांच्यासाठी पामिस्ट्री हा सब्जेक्ट संपला. तर हात नाही म्हटलं तुम्ही अनालिसिस कसं करणार, विश्लेषण कसं करणार. परंतु ऑकल्टमध्ये दुसरेही सब्जेक्ट आहे, फेस रिडिंग करू शकता. त्यांची जर जन्मतारीख, वार, वेळ, ठिकाण ॲक्युरेट असेल त्यांची कुंडली बनते. त्यानंतर न्यूमरोलॉजी, त्यांचा जन्म असतो, त्यांचं घर असतं, नंबर त्यांच्या जीवनाचा असतात, तारीख असते, सगळे न्यूमरोलॉजीनुसार जाऊ शकतात. ते वास्तू असते, वास्तूनुसार जे काही पंचतत्व आहे त्यानुसार त्यांना ॲट्रिब्यूट. तर वेगळे सायन्स आहेत. तर हात नाही म्हणून आपण त्याचं भविष्य बघू शकत नाही किंवा त्या व्यक्तीचं तो मार्गदर्शन कुठून घेऊ शकत नाही असं नाही होत. बाकीचे शास्त्र आहे त्याद्वारे तो मार्गदर्शन घेऊ शकतो. दुसरी एक गोष्ट, ज्या व्यक्तीला हात नाही अशा व्यक्तीला तुम्ही भेटून बघा त्याच्या जीवनात काय अडचणी असतात. तुम्ही पर्सनली कोणत्या एखाद्या व्यक्तीला भेटले की त्याला दोन्ही पण हात नाहीये, आयुष्य नरक झालेलं असेल, अडचणीचं असतं विचारायचं, तर ते पण. आणि असं नाहीये त्याचं भविष्य असतं, त्याचं जे काही आहे योग जे आहे त्या जे कालावधीमध्ये ते घडणार असतात. फक्त तो पामिस्ट्रीनुसार नाही बघू शकत, इतर शास्त्रांच्या माध्यमातून मदत घेऊन मार्गदर्शन जे आहे तो घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे याला एकच उत्तर आहे की ज्याचे हात नाहीत त्याला नशीब आहे, पण हातावरती वाचता येत नाही. हात नाही म्हणलं वाचणार कसं आपण, दुसऱ्या शास्त्राची त्याला जे आहे ना मदत घ्यावी लागेल. हो. तांबे सर, खूप जबरदस्त पॉडकास्ट झाला. 1-1.5 तास आपण कशी चर्चा केली, तो वेळ कसा गेला कळलंही नाही. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन?
खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान एकदम उत्तम प्रश्न तुम्ही विचारले. म्हणजे ॲज अ डॉक्टर किंवा जे काही कन्सेप्ट आहे त्याच्या पलीकडे जाऊन मलाही म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं की तुम्ही ह्या लेवलचे प्रश्न मला विचारणार पामिस्ट्रीचे. म्हणजे मला ती फिलिंग आली क्लासमध्ये मी बसलोय व आणि विद्यार्थी विचारताय, त्यांचे प्रश्न मला येत आहेत, त्या प्रकारचे जे काही आहे ना उत्कंठावर्धक म्हणा किंवा क्युरिओसिटी वाढवणारे प्रश्न तुम्ही जे विचारले त्यातून प्रेक्षकांनाही भरपूर शिकायला मिळणार आहे. आणि मलाही जे काही माझे भाव आहेत, जे माझ्या भावना आहेत त्या व्यक्त होण्यासाठी अतिशय सोपं करून तुम्ही दिलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार. सो मच. तुम्ही इथे आलात, आमच्याशी बोललात आणि हा मंच तुमचा नेहमीच आभारी राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, असा होता पॉडकास्ट. मी अजूनही या पॉडकास्टमधून सावरलेलो नाही. माझ्या मनात इतक्या सगळ्या क्युरिओसिटी आहेत. कधी मी इथून उठतोय, स्वतःचा हात बघून, हा सगळा व्हिडिओ बघून पॉज करून करून माझ्या हातावरती त्या सायन्स आहेत का नाही हे बघतोय, असं मला झालंय. नक्कीच ते तुम्हालाही झालं असेल. हा सगळा व्हिडिओ पाहताना तुम्ही कमीत कमी 10 वेळेस तरी पॉज केला असेल. स्वतःच्या हातावरती त्या रेषा कन्फर्म केल्या असतील, ते सायन्स कन्फर्म केले असतील, याची मला खात्री आहे. हे भारताने, हे आपल्या आर्यावर्ताने दिलेलं एक सायन्स आहे आणि त्या सायन्सला आपण जपलं पाहिजे. अर्थातच हे सगळं सपोर्टिव्ह आहे. शेवटी आपलं जे नशीब घडतं ना, ते आपल्या कर्मातून घडतं, आपल्या मेहनतून घडतं. हे मात्र शेवटपर्यंत कधीच विसरायचं नाही आणि आपला पॉडकास्ट बघणं हे कधीच सोडायचं नाही. आजची ही माहिती, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला नक्की कळवा. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट बघायला आवडतील किंवा कुठले गेस्ट तुम्हाला या राजमंचावरती बघायला आवडतील ते कमेंट आणि मेसेज करून सांगा. आम्ही नक्की प्रयत्न करू त्या विषयावरती, त्या गेस्टला या मंचावरती घेऊन येण्याचा आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू वाढवण्याचा. तेव्हा तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जेही तुमचे मित्र असतील आजूबाजूचे त्या लोकांसोबत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांचं आयुष्य सुखकर होईल. प्रेम असू द्या. धन्यवाद.